तेरा डिस्टेंस का थोडं आपण हिंदी मध्ये घेऊन मध्ये घेतलं जमल का? सर क्या सीखना है सर आपको? स्टार्टिंग में बताइए क्या क्या होता है क्या क्या नहीं। ते टाकून द्यायचं. वाचलं हं? पैसे लागते का? घेणार रे टाकणार. कुठं पैसे पैसे करते अरे इसका क्या है? सर आपका माइक थोड़ा अनम्यूट करो या थोड़ा बाहर आओ। बोलो आपको क्या सीखना है, स्टार्टिंग से सीखना है क्या बेसिक से लेके। सभी लोग अपना कैमरा चालू करो ना। हेलो हेलो। बनवून चालू कर बोलीस का? ठीक है, चालू थोड़ा आहे हिंदी में लेंगे। दूर बनवतो. मालूम है ना एक्चुअली अर्शन सर बोलो, कहाँ से सीखना है आपको? बेसिक से सीखना है या कहाँ से? नीचे हे मारना इधर आहे ना ये तर मराठीमधून बोला की. मराठीमध्ये घ्यायचं का? बोला का का आपलं बेसिक पासून घ्यायचं का पहिल्यापासून? चॅट जीपीटी, हा जेमिनी. हा हा सर, पहिल्यापासून घ्यायचे. हा ठीक आहे, थोडं मराठीमध्ये घेऊ. एक सरला मराठी येत नाही वाटतं एवढी. आपण थोडं हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. ठीक ठीक आहे सर. ओके. चालते बघा. तुम्हाला थोड्या आधी काही मी व्हिडिओ दाखवतो, म्हणजे चॅट जीपीटी कसं काम करतंय, कसं काम करताय देखो एक बार. हम्म. एक मिनिट हा. रिकॉर्डिंग भी हॅलो सर. मिलेगी ना सर? हिंदी में लेंगे थोड़ा। रिकॉर्डिंग भी मिलेगी ना सर? रिकॉर्डिंग है पहले 3 क्लास की, वो यूट्यूब पे आज या कल आ जाएगी। चालू है उसका भी रिकॉर्डिंग, एडिटिंग चालू है उसकी। जितने भी हमने क्लास लिए हैं ना वो सब आ जाएंगे, आज आ जाएंगे आज। काय रे सर तर सर देखो एक मराठीतून बार। चांगले आणि बरं होते. हाँ मराठीतून चांगले आणि बरं व्हायचं. मराठीमध्ये का? हं. अर्शन सर थोडं घेतं का मराठीमध्ये? तुम्हाला येत असेल तर बघा ना मराठी थोडीफार. हा सर हलकी हलकी येते थोडी चालतं, थोडी काय अडचण नाही, कारण बाकीचे मेंबर आहेत थोडेफार, त्यांना पण सांगायचंय. पण चालतंय बघा, आधी तुम्हाला काय मी व्हिडिओ दाखवतो यायचे. स्क्रीन शेअर आहे ना? हा ओके, चालते बघा एक मिनिट. हे बघा सर, काय आधी यायचे थोडेफार व्हिडिओ बघून घ्या. त्रास होतोय? आत्ता मिळवा. आता मिळवा जनरिक आणि ब्रँडेड औषधे कमी दरात. आजच भेट द्या. स्टॉक मार्केट शिकायचं आहे, पण कुठून सुरुवात करायची हेच समजत नाही. लॉस होतोय, कॉन्फिडन्स नाही. मग आता टेन्शन संपलं. स्टॉकेक्सवाला अकॅडमीमध्ये आम्ही शिकवतो बेसिक टू ॲडव्हान्स स्टॉक मार्केट. फ्री डेमो क्लास सुद्धा उपलब्ध आहे. आजच भेट द्या. स्वराजनगर, बीड. स्वतःचं घर किंवा मुलांचं शिक्षण जिजाऊ लोन कन्सल्टन्सी आणत आहे खास तुमच्यासाठी आकर्षक पर्सनल लोन. कमी व्याजदरासाठी आजच संपर्क करा. नमस्कार, मी आहे धनराज मेडिकलवाला. आज मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. अनेक वेळा ग्राहकांना ब्रँडेड आणि जनरिक औषधांमधला फरक माहिती नसतो, त्यामुळे तेच औषध जास्त किमतीत खरेदी केले जाते. धनराज मेडिकलमध्ये आम्ही सिप्ला, अल्केम, लुपिन आणि इतर WHO GMP प्रमाणित कंपन्यांची दर्जेदार जनरिक औषधे उपलब्ध करून देतो. म्हणजेच तुम्हाला त्याच गुणवत्तेची औषधे मिळतील, पण खूपच कमी किमतीत. शुगर, BP, थायरॉइड आणि इतर सर्व प्रकारची औषधे वाजवी दरात उपलब्ध आहेत. अनेक महागडी इंजेक्शन्स आणि इंजेक्टेबल औषधे देखील आम्ही किफायतशीर दरात उपलब्ध करून देतो. तसेच सर्जिकल वस्तूही कमी दरात उपलब्ध आहेत. मग औषधांवरील अनावश्यक खर्च का? पाईप फक्त दिसायला मजबूत असून चालत नाही, ताकद आतूनही असावी लागते. आणि हाच फरक आहे अद्विक RPVC पाईपचा. उच्च दर्जाचा कच्चा माल, मजबूत बांधणी आणि उच्च दाब सहन करण्याची क्षमता. म्हणूनच शेतकऱ्यांचा विश्वास अद्विक RPVC पाईप्सवर. आजचा दिवस खास खास
ताकद. वजन कितीही मोठं असो, जी कधीच झुकत नाही. गुणवत्तेवर उभारलेला विश्वास. ॲड एजन्सीजचं बिल बघून थाकले आहात? ट्रेडिशनल एजन्सीज खूप महाग असतात. मीट अगस्त्या स्टुडिओ. आम्ही बनवतो प्रोफेशनल AI व्हिडिओज. स्टार्ट डॉमिनेटिंग द फीड टुडे. काय दाखवतो तुम्ही. तर आपण एक ऍड केली होती बघा कधी एकदा. कधी आयुष्यातले सगळ्यात मोठे मोमेंट्स अगदी शांतपणे प्रमोशन येतात. झालं. एक छोटंसं सक्सेस पण आपल्या माणसांसाठी खूप मोठं असतं. कारण सेलिब्रेशनसाठी मोठं कारण लागत नाही, लागतात फक्त आपली माणसं आणि थोडीशी गोडी. छोट्या छोट्या क्षणांना गोड बनवून अण्णा, तुमच्याशिवाय हे घर खूप रिकामं वाटतं. मी रोज आकाशाकडे बघतो. कदाचित तुम्ही मला पाहत असाल. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे रे, फक्त दिसत नाही. अण्णा, खरंच तुम्ही? हो, तुझ्यासाठीच आलोय. अण्णा, मला सोडून जाऊ नका. मी कुठेच गेलो नाही रे. तू मजबूत राहा. जय हनुमान, जय बजरंग बली. सर तुम्हाला एवढे व्हिडिओ दाखवतो कारण म्हणजे एकच आहे की आपण यावरून कसल्याही प्रकारचे व्हिडिओ बनवू शकतो. तो म्हणजे कार्टून असू द्या, रिअल असू द्या किंवा सिनेमॅटिक असू द्या किंवा कोणत्याही कमर्शियल ब्रँड असू द्या, आपण प्रत्येकासाठी या व्हिडिओ आपण कसेही बनवू शकतो. तर आधी तुम्हाला काही मी बेसिक AI टूल सांगतो आणि त्या टूलचा काय काय फायदा आहे. वाटलंच तर तुमच्याकडे काही नोटबुक आणि पेन असेल तर लिहून ठेवा. हॅलो, हा बोला ना सर. तुम्ही किशोर सरचा व्हिडिओ बनवला होता ना? कोणत्या? सेव कंपनी वालीचा. हा 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 बघा तर तुम्हाला बघायचं आहे का? पिंटू सर, किशोर सर दोन्हीचा बी ना? हा हा सर बनवलं होतं आपण, बनवलं होता. डॅडीज होम. तो पण दाखवतो तुम्हाला. Never lie, add it up, that's me. म्हणजे तुम्ही असं विचार सुद्धा करू शकत नाही की तुम्हाला अजून व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ ताप वाढला भारी, ताजेपणाची झाली हाक. त्रिमूर्ती ज्यूस बारवर थंडाव्याचा लागला. आंबा पायनॅपल मिक्स फ्रूट ग्लास भरतो झकास. एक घोट घेताच ताजेपणाचा धडाका टस. तर म्हणजे तुम्ही याचा वापर करून एक स्वतःच म्युझिक म्हणा किंवा कस्टम व्हॉइस ओव्हर म्हणा किंवा तुम्हाला ज्या स्टाईल मध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवता आहे का तुम्ही त्या स्टाईल मध्ये व्हिडिओ बनवू शकता. पण तुम्हाला सांगतो की आपले महत्वाचे कोणकोणते टूल आहेत की जे तुम्हाला खरंच फायदा करून देतील. पहिलं टूल आहे बघा आपलं चॅट जीपीटी. चॅट जीपीटी म्हणजे काय माहितीये का की तुमचं एक एम्प्लॉय म्हणायचं की तुमच्यासाठी प्रत्येक काम तुम्हाला करून देईल. एक मिनिट थोडा माईक म्यूट करता का सर?
सर ऐका ना, ह्याच्यामध्ये चॅट जीपीटी म्हणजे तुमचा एम्प्लॉय आहे. तुम्ही ह्याला कोणताही रोल देऊ शकता. चॅट जीपीटी तुमच्यासाठी मार्केटिंग प्लॅन करून देऊ शकतो, बिझनेस अनालिसिस करून देऊ शकतो. तुमचं पूर्ण कंटेंटचं काम हे चॅट जीपी तुम्हाला एकदम प्रॉपर वेने तुम्हाला देऊ शकतं. स्क्रिप्ट असू द्या, सीन असू द्या, किंवा तुमचं बिझनेसचं अनालिसिस करून तुमचा बिझनेसचा रिपोर्ट असू द्या, किंवा तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं आहे तर प्रेझेंटेशन सुद्धा तुम्ही ह्यातून बनवू शकता. आणि ह्याच्यामध्ये सध्या इमेजेस हे खूप भारी इमेजेस सध्या बनत आहेत चॅट जीपीटी मधून. हे बघा, आता मी माझं आता इंस्टाग्रामला नवीन पेज ओपन केलंय, तुम्ही पण बघितलं असाल आता. त्याचा बघा जिथं माझा प्रोफाईल पिक्चर सुद्धा मी आपल्या चॅट जीपीटी मधून बनवलाय. हा वाला हे पोस्टर पण आता आपण चॅट जीपीटी पासून बनवलंय. म्हणजे माझं आता जे नवीन पेज येणार आहे ए आय आपलं कोर्ससाठी, तर पूर्ण माझं कंटेंट प्लॅनसाठी माझं एक जीपीटी मी बनवून ठेवलं. हे बघा, जेन ए आय कोर्स बिझनेस, ह्याला मी माझी पूर्ण डिटेल सांगितली की मी कोर्समध्ये काय काय शिकवणार आहे, माझा प्लॅनिंग कसा आहे. तर त्यांनी मला जवळपास 5 ते 6 महिन्याचं पूर्ण मला ब्ल्यू प्रिंट रेडी करून दिलाय. ही पॉवर आज ए आयची आहे. आज ए आय नसतं का तर म्हणजे काम करणं एवढं अवघड झालं असतं की कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. आता चॅट जीपीटी मध्ये काय करू आपण, बेसिक पासून चालू करू. त्याच्यामध्ये इमेजेस ऑप्शन आहेत बघा. सध्या तुम्ही भेटला असेल की इंस्टाग्रामवर काही ट्रेंडिंग चालू आहे बघा. कोणी कार्टून टाईप मध्ये अॅनिम कॉमिक बनत आहे, कोणी तुम्ही हे भेटला असेल बघा इंस्टाग्रामवर खूप पेजेस भेटले असतील असे की असे 3D टाईप मध्ये फोटो बनवतात. असे ऑफिसचे फोटो म्हणा, किंवा ह्याच्यामध्ये हॅलो तुम्हाला जे बी. हॅलो बोला ना, बोला की. सर. हॅलो, माझं नेट चालत नाही हो सर. उद्या आहे का एखादा क्लास? काय अडचण नाही तुम्हाला. रेकॉर्डिंग सर बरं युट्यूबला येईल आज संध्याकाळी. युट्यूबला रेकॉर्डिंग येईल येईल. का? ठीक आहे सर. युट्यूबला येणार आहे आपली पूर्ण रेकॉर्डिंग, आणि नोट्स पण तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशी पूर्ण बेसिक पासून तुम्हाला नोट्स पूर्ण भेटून जातील. काय अडचण नाही. काय अडचण नाही, तर नाही समजलं तर उद्या कॉल करा, तुमच्यासाठी घेऊ आपण परत. काय अडचण नाही. ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही कुठल्याही प्रकारची इमेज बनवू शकता. आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर एखादी इमेज बनवायची म्हणलं, समजा जर तुम्ही म्हणले मला अशा टाईपमध्ये इमेज बनवायची, तर फक्त ह्याला क्लिक करायचं आणि तुमचा एक फोटो ह्याला टाकून द्यायचा. दुसरं काही स्क्रिप्ट करायची गरज नाही. समजा हे सरचा आपण फोटो टाकून देऊ. एक मिनिट. फोटो हा फोटो टाकून दिला, तिने ऑटोमॅटिक प्रॉम्प्ट घेतला आणि लगेच हिने इमेज बनवायला स्टार्ट सुद्धा केली. तर म्हणजे तुम्ही ह्याच्यामधून काही पण बनवू शकता. काय झालं? हे बघा, मी आपलं काल PM किसानचा हप्ता जमा होणार होता म्हणून अशी अपडेट आली. तर तिथं 1 मिनिटात मी हे आपलं पोस्टर डिझाईन केलं. आता तुम्ही विचार करा, असे पोस्टर बनवायचे म्हणलं की जा ग्राफिक्सवाल्याला 100 रुपये 200 रुपये द्या असे पोस्टर बनवायला. आता हे बघा, लाडक्या बहिणीसाठी काल लाडक्या बहिणीचा हप्ता पडला, तिथं पण पोस्टर आपण एका मिनिटात डिझाईन केलं. तर असे पोस्टर बनवायला आपल्याला किती टाइम लागतो? कॅनवा असू द्या किंवा मोबाईलचं एडिटिंग ॲप असू द्या, तर अशी एडिटिंग करायची म्हणलं तर आपल्याला कमीत कमी 1 तास 1.5 तास आपल्याला द्यावाच लागतो. पण तुम्ही आज चॅट जीपीटीच्या मदतीने एका मिनिटामध्ये कसल्याही प्रकारचं पोस्टर तुम्ही डिझाईन करू शकता. आणि जे म्हणतात की सर आम्हाला प्रॉम्प्ट द्या, प्रॉम्प्ट कसा टाकायचा, प्रॉम्प्ट कसा बनवायचा, तर प्रॉम्प्टची काहीच गरज नसते. फक्त तुम्ही तुमची कन्सेप्ट सांगायची की तुम्हाला काय पाहिजे म्हणून. फक्त डिटेलमध्ये सांगायचं की मला माझा हा बिझनेस आहे, मला या बिझनेससाठी हा माझा टॉपिक आहे आणि या टॉपिकसाठी मला एक इमेज बनवून द्या. तर आपल्यामध्ये कोणाचा काही बिझनेस आहे का सध्या चालू रनिंग मध्ये? सर माझा खान इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे. ठीक आहे सर, तुमचा खान इलेक्ट्रॉनिक बिझनेस आहे ना. ठीक आहे, काय करू आता, तुम्हाला सर आता एक इमेज बनवायची. आता आपण काय करू, समजा आपण चॅट जीपीटी मध्ये आलो, तुमचा बिझनेस आहे खान इलेक्ट्रॉनिक्स. माझा सोलारचा आहे सर, सोलार आणि सीएससीचा. चालतं, आपण तो पण घेऊ. ऐका, खान इलेक्ट्रॉनिक्स हा माझा शॉप, हा माझा बिझनेस आहे. आता बघा, आता जर तो खान इलेक्ट्रॉनिक हा माझा बिझनेस आहे, तर मला एक मराठीमध्ये एक इमेज बनवून
द्या. बघा काय आपण सांगितलं ह्याला का आपण का लांबडा प्रॉम्प्ट दिला का? काहीच नाही. एकदम सोप्या भाषेमध्ये, आपल्या मराठी भाषेमध्ये, इंग्लिशमध्ये बोला, हिंदीमध्ये बोला, तुम्हाला तुमची जी लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये बोला, उर्दूमध्ये बोलला तरी तुम्हाला आउटपुट भेटून जाईल. तसं काही नाही. आता बघा काय आलं, खान इलेक्ट्रॉनिक्स त्यांनी काय दिलं? टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल ऍक्सेसरीज, स्पीकर, इलेक्ट्रॉनिक वस्तू. तर काय म्हणून ह्याला की डायरेक्ट एक इमेज पोस्टर बनवून द्या. आणि ह्यामध्ये तुम्ही तुमचा ऍड्रेस टाकू शकता, मोबाईल नंबर टाकू शकता, ते तुमच्या पोस्टमध्ये जे पाहिजे तुम्हाला त्या पद्धत सांगायचं की माझा ऍड्रेस हा आहे, हा माझा मोबाईल नंबर आहे, हा माझा संपर्क क्रमांक आहे. आता बघा समजा आपण एक डेमो म्हणून घेऊया. हॅलो सर. बोला ना. सर हे चॅट जीपीटी लिमिट मागते. काय करावं लागेल सर तुम्हाला माहिती का? तुमचा प्लॅन हा फ्री असेल, तुम्हाला 399 रुपयाचा सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड कितीही प्रॉम्प्ट करू शकता, कितीही इमेजेस बनवू शकता. ते तुम्हाला सांगतो मी ह्याच्यामध्ये कुठून घ्यायचं, काय करायचं ते. हो हो. चालतं अजून काय सर, अडचण नाही. हॅलो. ऐका ना, एक एक गोष्ट घेऊ आपण म्हणजे तुम्हाला समजेल एकदम सोप्या भाषेमध्ये. काय गडबड करायची नाही, काय नाही. आता बघा हा हा आलं का नाही? गुणवत्ता, विश्वास आणि उत्तम सेवा यांचे एकमेव ठिकाण. किती मिनिटात आलं? 1 मिनिटात आलं का नाही पोस्टर? आलं सर. आता तुम्ही म्हणले मला फक्त वॉशिंग मशीनच घ्यायचंय किंवा फ्रीजच घ्यायचंय किंवा टीव्हीच घ्यायचंय. तुम्ही ते पण सांगू शकता की मला फ्रीजच पाहिजे फक्त. आज फ्रीजवर 10% डिस्काउंट ऑफर चालू आहे, त्यासाठी मला एक स्पेशल इमेज बनवून दे. झालं तेवढंच. तुमचा मोबाईल नंबर, ऍड्रेस टाकला का इथं खाली तुमचा मोबाईल नंबर येईल, ऍड्रेस येईल. जर तुम्ही म्हणले माझा फोटो ऍड करायचा आहे, फोटो ऍड करायचा, फक्त म्हणायचं की माझा फोटो पण ऍड करून द्या. झालं, एवढं बेसिक आहे. जास्त आपण त्याला सांगितलं का काय लांब काय प्रॉम्प्ट दिला का आपण? प्रॉम्प्टची काहीच गरज नसती. फक्त नाही सर. तुम्हाला काय पाहिजे तेवढं डिटेल मध्ये सांगायचं, दुसरं काहीच नाही. आता ते बघा ऍप मध्ये काय असतं माहिती का? आता जे ऍप असतात कॅनवा तुम्हाला माहित असेल, किंवा जे मोठमोठे सध्या ऍप आहेत, इन व्हिडिओ असेल, पूर्ण ऍप चॅट जीपीटी मध्ये इन बिल्ड केलेले आहेत. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये बघा कॅनवा मध्ये जर आपण ह्याच्यामध्ये डिझाईन जर आपण क्रिएट केली तर ते डायरेक्ट कॅनवा मध्ये पण आपण एडिट करू शकतो, किंवा फोटोशॉप मध्ये सुद्धा आपण एडिट करू शकतो. आणि हे जे जीपीटी ऑप्शन आहे, तर जीपीटी म्हणजे काय असतं की एक ब्रेन असतो, आपल्यासारखा ब्रेन असतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या बिझनेसची पूर्ण डिटेल टाकली, तुमचं समजा शॉपचं फोटो टाकले, वॉशिंग मशीनचे ब्राउचर टाकले समजा कंपनी आलेले, तुमचे जेवढे तुमच्यापाशी डाटा आहे तुमच्या बिझनेसचा, तेवढा जर डाटा त्याला दिला तर तो कायमस्वरूपी त्याच्यापाशी सेव्ह राहतो. त्याला डबल डबल सांगायची गरज नाही की माझ्याकडे माझा बिझनेस आहे, मी हे करतोय. डबल डबल सांगायची गरज नाही. जर तुम्हाला जीपीटी बनवायला जर वाटत असेल की आपण बनवू शकत नाहीत, तर न्यू प्रोजेक्ट मध्ये तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. समजा खान इलेक्ट्रॉनिक्स, समजा खान इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट केला समजा. आता तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला पूर्ण तुमच्या बिझनेससाठी, थांबा एक मिनिट सर, सोलारवाले कोणते? मी आहे सर. मी काय नाव म्हणले सर आपल्या सोलारचं? रुद्रा सोलार सोल्युशन. सर ऐका ना, आता काय करू आपण, कोणता बी एक बिझनेस घेऊ, फक्त तुमच्या बिझनेसची कॅटेगरी चेंज होईल, बाकी प्रोसेस आहे हा ती हा आपली सेम राहील. तरी तुम्हाला एक ठीक काय आहे, ठीक आहे करतो, सर. एक इमेज तुम्हाला बनवून दाखवतो तुम्ही. हो. ठीक आहे. आपण काय करू, एक न्यू चॅट घेऊ. काय म्हणले सर, रुद्रा ना? हा, रुद्रा सोलार सोल्युशन्स. रुद्रा सोलार सोल्युशन्स. ओके सर, आपण त्यामध्ये पूर्ण आपण कंपनीचे सोलार देतो ना? हा, वारी, अदानी, टाटा सगळ्या. चालते. रुद्रा सोलार सोल्युशन्स हा आपला बिझनेस आहे. तर सर्व कंपनीचे आपण सोलार फिटिंग अँड इन्स्टॉलेशन साठी एक प्रॉपर ॲनालिसिस करून एक इमेज बनवून द्या. झालं, एवढं नॉर्मल टाकायचं.
लगेच तुम्हाला एक सांगाल खाली एक स्क्रिप्ट येईल त्या हिशोबाने की बघा आता डायरेक्ट इमेज बनवून द्यायला लागले. सर ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे बघा, न्यू प्रोजेक्ट. ह्या न्यू प्रोजेक्ट हा मध्ये सर. तुम्ही तुमच्या हा. कंपनीचा किंवा तुमच्या शॉपचा जेवढा डाटा तुम्ही त्याला द्याल, म्हणजे तुम्ही काय काम करतात, तुमचा बिझनेसचं जेवढं ब्ल्यू प्रिंट आहे समजा, हो, बॅनर ते तुम्ही आहेत सर माझ्याजवळ सगळं. तुमच्याकडे जेवढे बॅनर असू द्या, पोस्टर असू द्या, तुमच्याकडे हा जेवढा हा. तुमच्या बिझनेसचा डाटा तुम्हाला सांगता येईल, झिरो म्हणजे तुम्ही हम्म, हम्म. जेव्हापासून बिझनेस चालू केलाय ते आजपर्यंत हा हा. हा हा. पूर्ण डाटा तुम्ही त्यात टाकून द्यायचा. जर हम्म, तरी हम्म, तुम्हाला वाटत असेल की आपल्यापाशी डाटा पूर्ण नाही बाबा, डाटा कमी आपल्यापाशी, हम्म, तर काय हम्म, करायचं, डायरेक्ट पिंटरेस्ट नावाचं ॲप आहे. हम्म, हम्म, पिंटरेस्ट नावामध्ये ॲप आहे. अख्ख्या जगामधले लोक, जे क्रिएटिव्ह लोक आहेत का, ते ह्याच्यामध्ये काय हम्म, करतात की त्यांचे बॅनर म्हणा, ऍड क्रिएटिव्ह म्हणा, हम्म, सर्व ह्यामध्ये ते हम्म, पोस्ट करतात. तर ह्यातून हम्म, पण हम्म, तुम्ही घेऊ शकता. समजा सोलार प्लांट, हम्म. ह्या तुम्ही सर्च केलं सोलार प्लांट, तिथं बघा तुम्हाला मल्टिपल टाईपचे डिझाईन येतील बघा. हो हो सर, यातून फक्त सेव्ह करायचे आणि हम्म, त्याच्यामध्ये ऍड करत चालायचं, सेव्ह करायचं, ऍड करत चालायचं. कशामुळं, आता ह्याच्या हम्म. बघा ह्याच्यात काय काय स्लोगन आहे, स्विच टू सोलार अँड हा, सेव्ह हो मनी. आहे ना सर. आता हे हा. बघा ह्याच्यामध्ये काय दाखवत आहे, ट्री आहे, इथं सोलारचं आहे, म्हणजे काय दाखवतं की बाबा सोलार लावल्याने झाडाचे हे कमी होते, समजा कत्तल कमी होते आणि झाडं हो वाचतात. हो तर तुम्ही हो. अशा टाईपचे इमेजेस म्हणा, पोस्टर म्हणा, किंवा नवीन नवीन स्लोगन म्हणा, तुम्ही हा हा. पूर्ण तुम्ही यात देऊ शकता. बघा आता सोलारचं आला बघा, हे रुद्रा सोलार अँड सोल्युशन, पूर्ण पोस्टर दिलं. जर तुम्ही म्हणले की फक्त आपलं एक कंपनीचंच आपलं बनवायचं, ते पण प्रॉपर मराठीमध्ये, तर तुम्ही तसं पण एकदम प्रॉपर मध्ये बनवू शकता. आणि हे बघा न्यू प्रोजेक्ट तुम्हाला नाही का म्हणलं, कुठे गेलो थांबा, ते समजा खान इलेक्ट्रॉनिक्स समजा. ते माणूस की नाही ते तिथून आता बघा हे काय सांगायचंय, खान इलेक्ट्रॉनिक्स, तर काय सांगायचं की माझा खान इलेक्ट्रॉनिक्स हा बिझनेस आहे, ज्यामध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स चे सर्व सामान देतो. अँड रिपेअरिंग आहे सर आपल्याकडं, हो सर. आहे का, ठीक आहे. अँड रिपेअरिंग सर्व्हिसेस पण देतो. आणि ऐका, तुमचा कोणताही बिझनेस असो, त्याला डायरेक्ट एक रोल द्यायचा की बाबा तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस मधले किंगच, म्हणजे काय सांगायचं की बाबा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस मध्ये 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे काय झालं की तुमच्यासारखा त्याला 10 वर्षाचा अनुभव झाला, म्हणजे तो तुमचा बिझनेस एकदम प्रॉपर समजू शकतो की हो सर. इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस काय आहे. समजलं झाला. हो आता तुमचा दुसरा हो प्रश्न सर. काय आहे की आता तुम्हाला इंस्टाग्राम साठी, युट्यूब साठी तुम्हाला व्हिडिओ बनवायचे, ओके. हो तर त्याला सांगू शकता की बाबा मला माझ्या शॉपची मार्केटिंग करायची आहे, त्यासाठी मी इंस्टाग्राम वर रील्स टाकणार आहे. तर तुम्ही एक मार्केटिंग एक्सपर्ट आहात. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की त्याला आता इलेक्ट्रॉनिक्सचं आपण त्याला एक्सपर्ट केलं, आणि आता त्याला आपण मार्केटिंगचं पण त्याला आपण एक्सपर्ट करून टाकलं त्याला आता. म्हणजे डिजिटल मार्केटिंगचं जास्त का, तो आता एक्सपर्ट झाला. 2 रोल त्याला आपण दिले. आता राहिलं, आता काय सांगायचं की तुम्ही एक AI व्हिडिओ डायरेक्टर आहात, ज्यामध्ये तुम्ही मला हाय क्वालिटी स्क्रिप्ट अँड सीन्स डिझाईन करून द्याल. आणि अजून ह्यामध्ये बघा एक गोष्ट आहे की आता आपण जे समजा पिक्चर बघतो, समजा पिक्चर म्हणा, वेब सिरीज म्हणा, ते डायरेक्ट कोण करतो, समजा एखादा मूवी डायरेक्टर पिक्चर डायरेक्ट करतो ना. हो तर सर. तर त्यामध्ये काय काय आपलं मेन असते, कॅमेरा अँगल म्हणा किंवा लाइटिंग म्हणा, हे आपल्या गोष्टी मेन असतात. समजा कॅमेरा अँगल, लाइटिंग, कलर पॅलेट कसे येतं, या पूर्ण हो गोष्टी आपल्याला लागतात का नाही. मग त्याला ते सांगायचं हो की कॅमेरा अँगल्स, लाइटिंग हे सर्व प्रॉपर घ्या, कारण
तुम्ही एक AI व्हिडिओ डायरेक्टर आहात. झालं, एवढं सोपं आहे. झालं. आता काय सांगायचं, एवढं झालं की हे करायचं आणि झालं. एवढं टाकलं तरी भागत आहे. झालं. हा, आता एवढं झालं. आता आपल्याला स्क्रिप्ट यायला लागल्या. आता तुमचा पुढचा प्रश्न काय आहे की बाबा मी माझा स्वतःचा अवतार बनवून कॅरेक्टर बनवून मला माझे व्हिडिओ बनवायचे बरोबर. हो सर. मग त्याला काय सांगायचं की हो सर हो. मी सर्व व्हिडिओज माझा कॅरेक्टर अवतार यूज करून बनवणार आहे. अँड सर आपल्याला ऑफिस सेटअप पाहिजे का असं म्हणजे तुम्ही बाहेर लोकेशन पाहिजे तुम्हाला, कसं सेटअप पाहिजे तुम्हाला? सर मार्केटमध्ये दुकान आहे. चालतं, मी काय करू त्याला सांगू. अँड मी सर्व व्हिडिओज माझ्या शॉप मध्ये बसून खुर्चीवर असं प्रोफेशनल ऑफिस पाहिजे. झालं. आता एवढं झालं का? मग आता काय सांगायचं की बाबा ऑफिस तुम्हाला काय काय पाहिजे, की ऑफिस आपलं चांगलं असावं, मागं आपला लोगो असावा, खान इलेक्ट्रॉनिक्सचा मस्त पैकी एक. तर मला तेवढं सांगायचं की शॉप ब्रँडिंग मध्ये खान इलेक्ट्रॉनिक्स ची ब्रँडिंग पाहिजे. अँड इलेक्ट्रॉनिक्स शॉप मध्ये सर्व सामान म्हणजे फ्रीज, टीव्ही, LED असं मस्त ऑफिस सेटअप पाहिजे. झालं एवढंच. तुमच्या बिझनेसचे तुम्हाला ऑफिस कसं पाहिजे, सेटअप कसं पाहिजे, ऑफिस मध्ये तुम्हाला काय काय दाखवायचंय, फक्त एवढंच त्याला सांगायचं प्रॉपर मध्ये, दुसरं काहीच नाही. झालं एवढं. झालं बघा, झालं पूर्ण. हे तिने काय आपल्याला ऑफिस सेटअपचे काय डेमो दाखवले. ओके, आता झालं एवढंच आहे. आता तुम्हाला समजा तुम्ही म्हणलात की बाबा आता मला एक ऑफर चालू आहे आमची की कशावर, समजा यातली काय करू आपण एक कोणती बी. हा, तर काय करा त्याला म्हणायचं आता बेस्ट मला 20 सेकंदचा व्हिडिओ बनवायचा आहे. तर ऐका ना की कोणता जरी तुम्हाला व्हिडिओ बनवत असला तर वन टाइम 20 सेकंद 30 सेकंदचा व्हिडिओ बनत नाही. आपल्याला व्हिडिओ बनवत असला का तर 10 सेकंदनीच आपल्याला व्हिडिओ बनावा लागतो. ठीक आहे सर. तर काय करायचं, तर लय लांबची स्क्रिप्ट घ्यायची नाही. लय हायस्ट व्हिडिओ 20 सेकंद किंवा 30 सेकंदचा बनवायचा, कारण लय मोठी व्हिडिओ कोणी बघत नाही. सांगायचं. आणि जर तुम्हाला इंस्टाग्रामला जर व्हिडिओ व्हायरल करायचे असले तर त्याला फक्त एक गोष्ट सांगायची की स्क्रिप्ट अशी द्या ज्यामध्ये हुक म्हणजे काय, की पहिलं तुम्ही 30 सेकंदामध्ये काय बोलतात की ज्यांनी आपल्या रील लोकांनी बघावं, हे झालं हुक. आणि दुसरं असते प्रॉब्लेम, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मध्ये समजा लोकांना काय प्रॉब्लेम येतं ते प्रॉब्लेम असतो, आणि तुमचं खान इलेक्ट्रॉनिक्स काय लोकांना सोल्युशन देतं ते झालं सोल्युशन. अँड लास्ट असतं CTA म्हणजे कॉल टू ऍक्शन, म्हणजे आजच आमच्या खान इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या किंवा आजच आम्हाला कॉल करा. हा झाला CTA. हे प्रॉपर पाहिजे. तर आपला ऍड्रेस कुठला आहे? हॅलो. तर आपला ऍड्रेस कुठला आहे? आपला ऍड्रेस सांगा ना, म्हणजे ऍड करू आपण लगेच ऍड्रेस. ऍड्रेस वेंडर लाईन चांदूर बाजार. काय? वेंडर लाईन चांदूर बाजार. वेंडर लाईन चांदूर बाजार. चांदूर का? हा, CHNDUR. CH CHAN CHN UR DUR. CH चंदूर बार का? चांदूर बाजार आहे सर. CHANDUR. चांदूर बाजार पुन्हा सर वो वाय हटा दो सर. वाय
हा चंदूर का? हा असं हा सर. चंदूर बाजार पुढे जिल्हा अमरावती. अमरावती ना? अमरावती घेऊ आपण, अमरावती. मोबाईल नंबर काय सर आपला? एक मिनिट सर. मोबाईल नंबर सांगा सर आपला. हा एक मिनिट. 74 74 20 20 80 80 70 70 97. 97. तर आपलं नाव काय सर? उवेस खान. हा उवेस खान. यश खान का सुयश? उवेस उवेस उवेस. सुयश. OUWS. OJOWES. OUWS. ओएस खान ना? हा ओएस खान नाव आहे. हे CTA मध्ये पाहिजे. झालं एवढं का? आपण जास्त का दिलं का? समजा तेवढंच दिलं बघा, झालं. तर मग आता त्याला का सांगायचं की मला बेस्ट टॉपिक घेऊन एक व्हिडिओ बनवायचा आहे. सीन 1 अँड सीन 2. आपण 2 सीन कशामुळे बनवलं होतं? कारण 10 सेकंदचा व्हिडिओ होतोय आणि 2 सीन म्हणले की 10-10 सेकंदचे 2 व्हिडिओ. आणि ते पण आपण काय करणार, ऍप मध्ये आपण कन्वर्ट करून मर्ज करून एक व्हिडिओ बनवणार. बघा आता बघा काय टॉपिक दिला. तुमचा फ्रीज थंड करत नाही का? आधी एक काम करा. सीन 1 तुमचा फ्रीज थंड करत नाही, मग लगेच मैत्रिणीला बोलवून आधी एक काम नक्की करा. सीन 2 फ्रीज पुन्हा सुरू होते. हा आता काय केलं हे नाही की आपल्याला सीन 3 मध्ये दिलेत, तर ह्याला काय सांगायचं की बाबा माझा सीन 1 हा 10 सेकंद आणि सीन 2 हा 10 सेकंद मध्ये आला पाहिजे. झालं, एकदम आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये सांगायचं. झालं पूर्ण दिनी. बघा तुम्हाला काय म्हणलं, कॅमेरा अँगल सांगितला, कॅमेरा अँगल घेतला, डायलॉग दिला, तर पूर्ण आलं. आता काय करायचं की तुम्हाला 2 सीनचे त्याने ओव्हरव्ह्यू दिला, तर त्याला काय सांगायचं की आता मला 1 चा व्हिडिओ प्रॉम्प्ट द्या. झालं. त्याला आपण काय केलं, फक्त आपल्या बिझनेसची माहिती सांगितली, आपला टॉपिक सांगितला नॉर्मल मध्ये. बघा आपल्याला काय प्रॉम्प्टची गरज लागली कुठं? बघा त्याने आपल्याला मनाने प्रॉम्प्ट काढून दिला. फक्त हे प्रॉम्प्ट काय करायचा, कॉपी करायचा आणि आपल्या जेमिनी मध्ये ऍड करायचा. आता फक्त कॉपी करता येईल असा प्रॉम्प्ट द्या. आता इथपर्यंत सर्वांना समजले का? आहे कुणाला डाऊट काही थोडाफार? नाही सर, नाही. असेल तर सांगा, काही अडचण नाही. डिटेल मध्ये द्या प्रॉम्प्ट काढून. कारण कसं AI बी समजा कधी कधी चुका करते, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं प्रॅक्टिस करावं लागेल. कारण AI काही काल म्हणजे ट्रेन आहे, पण कधी कधी लय चुका काढतं ती बी. आणि एका दिवशी तर कधी कधी लय डोकं खराब करतं काम करताना. कधी कधी आउटपुट चांगलं येणार नाही. ते प्रॉम्प्टचा विषय नसतो, कधी कधी AI सुद्धा चुका करतं. आता बघा हे प्रॉम्प्ट आलाय, तर आता तुम्हाला बनवायचा व्हिडिओ. व्हिडिओ कुठं बनवायचा, तर काय करायचं, तुमच्याकडे जिओचं कार्ड आहे सर? हो आहे. आहे का? तर काय माहितीये का, सध्या जिओला ऑफर आहे बघा. 18 महिने तुम्हाला फ्री भेटतो वापरायला. तर काय करायचं, जर तुमच्याकडे कार्ड असेल तर माय जिओ ॲप लॉग इन करा. जिओचा नंबर टाकून OTP टाकून लॉग इन करा. फक्त बॅलन्स जेमिनी काल 349 प्रो करून घेतलं सर. हा काल तुम्ही म्हणले ना जेमिनी प्रो करून घ्या, ते काहीतरी हा करून ते घेतलं. जिओ ऑफर आहे, जिओ जेमिनी हा ऑफर.
डायरेक्ट गुगलवरून करू शकता, नाही तर मग जेमिनी ऍप लॉग इन करा. त्यात बॅलन्स टाकला तर वरी तुम्हाला 1 किंवा 2 नंबरला दिसेल. जर तुम्हाला हो हो सर. जो ऍप मध्ये जर तुम्हाला ऑफर नाही दिसली तर डायरेक्ट तिथे हम्म. वेबसाईट टाकायची की जेमिनी गुगल ऑफर. इथं आलात हा हा. क्लेम ऑफर करायचं, मेल आयडी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, ओटीपी येईल आणि तुम्हाला ज्या मेलनी लॉग इन करायचंय त्या मेलनी लॉग इन करू शकता. ओके आणि सर. ते झाल्यानंतर मग काय करायचं, गुगल फ्लो नावाचं ऍप्लिकेशन आहे बघा, हा हा. ऑफिशियल जेमिनीचंच ऍप आहे ते. ह्याच्यामध्ये आपण हम्म. पूर्ण व्हिडिओ बनवतो. आता जेवढे पण मोठमोठे क्रिएटर लोक आहेत का, सर्वजण सध्या हम्म. जेमिनीवरच व्हिडिओ बनवतात. तुम्ही ते भेटले हम्म. असते ना, अरे हलकुरे, त्यातले आलूचेन, हलकुचेन, ते पूर्ण हो व्हिडिओ सर. ह्याच्यामध्येच बनलेले. सर मी बी 2-3 तर तुम्ही मला व्हिडिओ टाकाल फोटो याच्यामध्ये ग्रुपमध्ये. बनवला. हॅलो. हा बोला की सर. सर कशामध्ये मैंने भी बनवले दो सर? तीन वीडियो इसमें ही बनाया. हाँ अभी सुनो, इसमें क्या रहता है मालूम ना, ये देखो, ये जो ऑप्शन आहे का, हे आहे बघा कॅरेक्टरचं ऑप्शन आहे. जे खालचं आहे का ते आहे व्हिडिओचं ऑप्शन. आणि इथं खाली काय सेटिंग आहे बघा, तिथे सेटिंग काय माहिती आहे का, जर तुम्हाला इमेज बनवायची असेल ह्यामधूनच तिथे इमेजला क्लिक करून इमेज पण बनवू शकता. आणि दुसरं ऑप्शन आहे व्हिडिओचं. ते व्हिडिओमध्ये जर तुम्हाला इंस्टाग्रामवर जर रील टाकायची असेल तर 9:16 रेशो ठेवा. आडव्यामध्ये व्हिडिओ टाकू नका, कारण व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत नाहीत, कुणी जास्त बघत नाही, ते रेकमेंड करीत नाहीत. फक्त हे आहे काय 16:9 हे फक्त युट्यूबलाच यूज करायचं, बाकी कुठंच वापरायचं नाही. आणि जे खाली आहे का 1x 2x 3x 4x, ह्याचा अर्थ असा आहे की जर आपण जे आता प्रॉम्प्ट कार्ड आहे तर तुम्हाला त्याचे किती व्हेरिएशन पाहिजे व्हिडिओची, तर एकाच प्रॉम्प्ट जर तुम्हाला 2 आउटपुट काढायचे असले तर 2 करायचं, 4 आउटपुट काढायचे असले तर 4 करायचं. पण हे पण काही कामाचं नाही, कारण तुम्ही 4 आउटपुट काढले तर तुमची क्रेडिट लिमिट लवकर संपून जाईल. त्याच्यामुळे एकच आउटपुट करायचं. ह्याच्यामध्ये ओमिनी फ्लॅश आहे. पहिलं यो 3.1 लाईट होतं, पण आता जेमिनीचं अपडेट आलंय आणि ओमिनी फ्लॅश नावाचं आलंय आता. आणि ह्याची क्वालिटी सध्या एकदम टॉप क्वालिटी सध्या, म्हणजे जेमिनी आता एकदम टॉप क्लासला गेले व्हिडिओमध्ये. आता जर तुम्हाला आधी तुमचा आपण काय करू, एक अवतार क्रिएट करू. तुम्ही मला व्हॉट्सअप केलंय ना फोटो, फोटो मला कोणत्या नंबरला टाकलाय? 7822850025. एक मिनिट, एक मिनिट. आहे पाठवू का सर? एक मिनिट, हा थांबा, मला माझ्याला सर्च करू दे एकदा. ठीक आहे सर, तुम्ही आता मला फोटो टाकला आहे. आपण काय करू, तुमचा फोटो घेऊन एक अवतार आपण क्रिएट करू लगेच. फक्त काय करा माहिती का, तुमच्या ह्याच्यामध्ये एक नवीन पुन्हा उद्या सकाळी कॅमेरामध्ये फोटो काढून घ्या, कारण हे तर मला वाटतं थोडाफार पेस चेंज होऊ शकतो, कारण फोटो प्रॉपर वाटत नाही मला. पण बघू आपण ऍड करून. जेवढा आपला रिअल फोटो असेल कॅमेऱ्यामध्ये काढलेला तेवढं आउटपुट आपल्याला चांगलं येतं. ओके ओके सर. हा ठीक आहे सर, झालं इतकं झालं का, झालं. फक्त याला डन करायचं. तुमचा कॅरेक्टर आता रेडी झालाय. सर दिसलं नाही, काय केलं तर तुम्ही? इकडे बघा, काय करायचं माहिती का, आता हे तुम्ही गुगल फ्लो ओपन केलं, तुम्हाला दिसते ना ऐकून एक माणूस त्याच्या हात उभा करून साईडला, हे व्हिडिओच्या वरचं ऑप्शन बघा, हे 2 नंबरला दिसलं का हे? हा हो हा सर हो. सर. त्याला काय करायचं, फक्त यायचं न्यू कॅरेक्टरला क्लिक करायचं. इथं आल्यानंतर असं इंटरफेस येईल. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत बघा, अपलोड आणि ऍड फ्रॉम प्रोजेक्ट. तर फक्त अपलोडला क्लिक करून तुमचा जो पण फोटो आहे तुम्ही काढायला, तो फक्त यात ऍड करायचा. ऍड केला तो ऍड होईल. इथं फक्त वरी तुम्हाला डन नावाचं बटन येईल, त्याला फक्त डन करायचं.
आलं, त्याला डन केलं फक्त आपण. हे बघा आपले दोन्ही कॅरेक्टर आलं. आता आपल्याला बनवायचा व्हिडिओ सीन 1चा. ते इथे यायचं व्हिडिओ मध्ये, खाली ऑप्शन आहे कॅरेक्टरचं, खाली ऑप्शन आहे व्हिडिओचं. इथं आलात, आपलं कॅरेक्टर निवडायचं, ऍड टू प्रॉम्प्ट करायचं. आणि जो पण आता आपला सीन 1चा प्रॉम्प्ट आलाय तो फक्त काय करायचा, कॉपी करायचा. आणि कॉपी केल्यानंतर फक्त इथं पेस्ट करायचा. झालं, एवढंच आहे. नाही का ना, हे फक्त सर हा फक्त सांगू का, प्रत्येक बिझनेससाठी हाच फॉर्म्युला आहे. फक्त बिझनेस चेंज करायचा, बाकी पूर्ण सेम टू सेम आहे. ते असं म्हणू नका की ह्यांचा खान सरचा बिझनेस घेतलाय म्हणजे आमच्यासाठी काही वेगळं फॉर्म्युला असेल. फक्त बिझनेस चेंज होईल, बाकी प्रोसेस सरी सेमच आहे. बरोबर सर, ठीक आहे. हा. आणि आता व्हिडिओ झाल्यानंतर ह्याला एडिट कसं करायचं, पुन्हा जो व्हिडिओ आपण बनवलाय तर त्यासाठी आपण लगेच पोस्टर कसं डिझाईन बनवायचं. आणि जर तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी जर एखादं सॉन्ग बनवत असेल तर सॉन्ग कसं बनवायचं आणि प्रेझेंटेशन कसं बनवायचं तुमच्या शॉपचं, ते पण तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये. फक्त एकदा व्हिडिओ तर होऊ द्या. बघा सर, खान सर बघा, आलं का बघा. हा सर. तरी प्रॉपर फोटो घातला त्यांनी. Welcome to Khan Electronics, where quality meets trust. We provide बघा the आता परत काय latest केलं त्यांनी, इंग्लिश मध्ये technology घेतलंय. just for you. मला वाटतं त्यांनी स्क्रिप्ट काय केली, मिस Experience केली the आपली best ह्याची. with us. तर काय करू, डबल जाऊ, त्याला सांगू जी आपली सीन 1चा मराठी डायलॉग होता तो आला नाही, तो ऍड करून परत सीन 1 प्रॉम्प्ट द्या. बघा कधी कधी अशा चुका होत्या, त्याच्यामुळे त्याला डिटेल म्हणजे प्रत्येक वेळी सांगावं लागतं. आणि आता जर तुमचा हे प्रोजेक्ट जर आता डेव्हलप झाला तर त्याला पुन्हा डबल डबल सांगायची गरज नाही. फक्त टॉपिक सांगायचा आणि स्क्रिप्ट निवडायची आणि व्हिडिओ बनवायचा. आता बघा, आता यावर स्क्रिप्ट आली, डबल कॉपी करायची, फ्लो मध्ये आले. तर आता फक्त हे नवीन अपडेट आल्यामुळे तरी आता बनवणं सोपं झालंय. नाही तर पहिलं व्हिडिओ बनवणं खूप अवघड होतं. एक व्हिडिओ बनवायला जवळपास 1 ते 2 तास लागायचे. आणि कॅरेक्टर मधून व्हिडिओ बनवायचं म्हणलं तर लेट टाइम द्यायचा. पण आता अपडेट आल्यामुळं जरा फास्ट काम व्हायला लागले. इथपर्यंत सर्वांना समजले का? डाऊट आहे कोणाला काही असलं तर विचारा. तर ते गुगल समजलं फ्लो सर. मध्ये हे व्हिडिओ कसा टाकायचा? गुगल फ्लोवर फक्त आपल्याला चॅट जीपीटी पासून प्रॉम्प्ट घेतात, समजलं ना तुम्हाला? हा हा, समजलं. आता इकडे बघा, ते आता आपल्याला अवतार बनवायचा तयार व्हिडिओ. करायचं पण समज. अवतार कळाला ना तुम्हाला? आता आपण जो गुगल आपले चॅट जीपीटी कडून जो प्रॉम्प्ट घेतलाय तर आपल्याला काय करायचं की आता व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला अवतार यूज करून. अवतार एकदा डबल सांगा सर. हा सांगू सांगू का? थांबा, आपण काय करू, आधी व्हिडिओ बनवू आपण याचा, परत घेऊ, काय अडचण नाही. हे आपलं कॅरेक्टर आलं, याला ऍड टू प्रॉम्प्ट केलं, पेस्ट, सबमिट. फक्त आपल्याला चॅट जीपीटी कडून काय घ्यायचंय, फक्त प्रॉम्प्ट घ्यायचा आहे आणि त्याला चॅट जीपीटीला आपलं पूर्ण बिझनेस काय आहे, आपण काय काय काम करतो, आपला ऍड्रेस, मोबाईल नंबर आणि तुमच्याकडे जेवढ्या जेवढ्या सर्व्हिसेस आहेत त्याचे, तुमच्याकडे बॅनर असेल, पीडीएफ असेल, तुमचे बिझनेसचे फोटो असतील, पूर्ण डाटा आहे का तो पूर्ण आता चॅट जीपीटीला देऊन टाका. म्हणजे तुमच्या बिझनेससाठी चॅट जीपीटी पूर्ण ट्रेन होऊन जाईल. आता ट्रेन झाली का
पुन्हा याला काय व्हायलेट व्हायला लागले बघा, प्रायव्हसी व्हायलेट. त्याच्यामध्ये काय प्रायव्हसी व्हायलेट झाल्या तर करतात ना 10 हा. तर पॉलिसी व्हायलेट होऊ नये, व्हायलेट होऊ नये अशी स्क्रिप्ट ऍड करून प्रॉम्प्ट द्या परत. आहे का बघा, पॉलिसी व्हायलेट कशामुळे होतं माहिती का, आपण एखाद्या गोष्टी तो क्लेम करू शकत नाही. कसं की आमच्या दुकानात या आणि 5,000 रुपये बक्षीस मिळवा, किंवा सेक्शुअल कंटेंट झाला, किंवा जे झालं आपलं समजा शासकीय योजना झालं, CSC झालं. आता समजा जर जे आपले सोलरचे काम करतात, तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आले की तुम्हाला आम्ही 10,000 रुपये बोनस देऊ, किंवा आमच्याकडून फ्री ऑफर आहे अशी. जे आपण समजा हम्म, पैशाविषयी काय हम्म, क्लेम करतो, त्यातल्या वेळेस काय हम्म, की हे खूप स्ट्रिक्ट आहे, ते आपल्याला करून देत नाही. हम्म, हम्म. पुन्हा झालं लहान पोराचे फोटो झाले, लहान पोराचे फोटो आपण अपलोड करून व्हिडिओ बनवू शकत नाहीत. त्याच्यामुळं हे जरा सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो बघा CSC वाल्याला व्हिडिओ बनवायला. कारण काल लाडक्या बहिणीचा हप्ता आला तर तो पण व्हिडिओ बनत नव्हता का, बळत बळत झटून झटून व्हिडिओ झालाय तो. कॅरेक्टर ऍड टू प्रॉम्प्ट, आणि प्रत्येक सीनला तुमचा कॅरेक्टर ऍड करायचा. तुम्ही म्हणता ना सीन 1ला ऍड केला आणि सीन 2ला करायची गरज नाही, प्रत्येक सीनला ऍड करायचा. बघा आधी काय मला पॉलिश व्हायलेट झालाय, पण दिला डबल त्यांनी काढून. बघा आता काय आलाय. तुमचा फ्रीज आधीसारखा थंड करत नाहीये का? आणि तुम्हाला वाटतंय की आता मोठा खर्च येणार? थांबा. अनेक लोक या छोट्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर हजारो रुपये खर्च करतात. तुमचा फ्रीज आधीसारखा थंड करत नाही. तर जमलं का? जमलं सर, जमलं. आता बघा, आता तुम्हाला तर काय वाटतं की आता व्हिडिओ तर आपला प्रॉपर आला, पण आता व्हिडिओ मध्ये काय असतं, थोडेफार B-roll असतात, किंवा जे अॅनिमेटेड टेक्स्ट असतात समजा. जर तुम्हाला ते पण ऍड करायचे असले तर तुम्ही ते पण ऍड करू शकता. तर त्याला काय सांगायचं की बाबा, आता सीन 2चा प्रॉम्प्ट द्या, अँड त्यामध्ये मराठी प्रोफेशनल टायपोग्राफी ऍड करून द्या, अँड फायनल सीन 2 प्रॉम्प्ट द्या. झालं एवढंच. फक्त त्याला डिटेलमध्ये आपलं थोडंफार कॉमन सेन्स वापरून त्याला पूर्ण माहिती द्यायची. दुसरं ह्याच्यामध्ये काही नाही. प्रॉम्प्टिंग ब्रिमटिंगचं काहीच घेणं देणं नाही करायचं. फक्त तुमचं बिझनेस काय आहे, तुमच्या सर्व्हिसेस काय आहेत, एवढं प्रॉपर जरी दिलं तरी तुमचं काम होतंय. आता बघा, पहिला आता प्रॉम्प्ट आला, कॉपी करायचा, डबल यायचं, डबल डबल वाढवलं. तर बघा आता आपला सीन 2 आपला रेडी होईलच. आता बघा, जर आता सीन 1 सीन 2 आपण आता बनवलाय, आणि तुम्हाला वाटतं की आता आपला व्हिडिओ तर रेडी झालाय, पण आपल्याला काय करायचं की आपल्याला एक इमेज बनवायचंय, आणि इमेज आणि व्हिडिओ आपल्याला दोन्ही पण शेअर करायचंय. तर त्याला एकच सांगायचं की हा माझा इमेजेस आहे, हा माझा फोटो आहे, आणि आपण जो आता व्हिडिओ बनवला, तर मला एक इमेज बनवून द्या. त्याला तुम्ही साईज सांगू शकता, 4:5 ही इंस्टाग्रामच्या पोस्टची साईज आहे म्हणून 4:5 घेतली. जर आपण याला साईज दिली नाही तर ते असं आपल्याला 9:16 मध्ये देऊ शकतो. मग ते काय होतं की इंस्टाग्रामला तो फोटो खराब होतो. म्हणून 4:5 ही इंस्टाग्राम पोस्टची साईज आहे. इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, व्हॉट्सअप झालं, ह्याला प्रॉपर साईज 4:5 बसते. 4:5 रेशो मध्ये इमेज बनवून द्या. झालं. ह्याला डबल सांगायची गरज नाही की हे आम्हाला स्क्रिप्टसाठी डबल एक बनवून द्या. डायरेक्ट तुमची इमेज रेडी होती. आता आपण काय करू, सीन 2चा इकडं पेस्ट करू तोपर्यंत. इथं आज कुणी आपल्या पहिल्या क्लास मधलं कुणी आहे की इथं आज? नाही सर, कोणी. कोणीच नाही का पहिल्या क्लास मधलं, एकदम स्टार्टिंगच्या क्लास मधलं? सर, काल होतो. बरं, काय होतात का? बरं ठीक आहे, काय करू आता यांचं आपण काय करू,
आणि त्यांचं कॅरेक्टर घेऊ आपण आता कुठे गेलं कॅरेक्टर कॅरेक्टर काय आहे दिली कॅरेक्टर घेतं डबल सेम टूचा प्रॉम्प्ट टाकू पेस्ट करू ओके म्हणजे काय होतं हॅलो माहिती सर. का आपण एक स्क्रिप्ट घेतली आणि सीन 1 सीन 2 आपण व्हिडिओ केला तर कसं आहे की आपल्या व्हिडिओची कंटिन्युटी तुटत नाही डायरेक्ट म्हणजे एडिट मध्ये घ्यायचं आणि फक्त मर्ज करायचं जेणे आपला व्हिडिओ एकदम कंटिन्यूच्या फ्लो मध्ये चालतो सीन बाय सीन तर काय होतं कधी पहिल्या सीन मध्ये वेगळंच आहे आणि दुसऱ्या सीन मध्ये वेगळंच आलं का तर मग ते व्हिडिओ जरा प्रोफेशनल वाटत नाही जरा म्हणजे एकदम हे वाटतं खराब वाटतो व्हिडिओ त्याला बी पॉलिश व्हायला आला का बघा लय सीन 2 मध्ये तर काहीच नाही पॉलिश व्हायला असं वाटतं बरं ठीक आहे तोपर्यंत आपले इमेज झाली का बघू बघा सर आली का तुमची इमेज लगेच हो सर. काय किती टाइम लागला ह्याला आपण डबल सांगितलं का आमचं स्क्रिप्ट आहे ह्याला आम्हाला डबल प्रॉम्प्ट बनवून द्या पुन्हा डबल इमेज बनवून द्या काही गरज नाही फक्त तुमचा बिझनेस काय आहे हे डिटेल मध्ये त्याला सांगितलं का आता वरचा जो लोगो आहे जर तुम्ही स्वतःचा तुम्ही लोगो तयार केला का तो ह्याला दिला का तर ह्या जागेवर तुमचा लोगो येऊन जाईल त्याची काय अडचण नाही झालं एवढं सोपं आहे आता असे पोस्टर बनवायला जा ग्राफिकवाल्याकडे द्या 100-200 रुपये ते पैसे तर वाटलेत ना आपले चालते काय करू आता बघा आता बघा आता तुमचा इमेज झाल्या व्हिडिओ समजा आपला चालू आहे व्हिडिओ आला का ठीक आहे काय करू मला म्हणा 3-2 मध्ये पॉलिसी व्हायलेट आलं आहे तर पॉलिसी व्हायलेट होऊ नये असा 3-2 प्रॉम्प्ट द्या ठीक आहे आता काय करू कॉपी करू आपण डब्ल्यू कॅरेक्टर ऍड पेस्ट हे बघा सर आता तुमचा सीन 1 झाला सीन 2 झाला आता तुम्हाला वाटतं की बाबा आपल्या शॉपसाठी आता आपण जो व्हिडिओ बनवला आहे तर त्यासाठी एक आपल्याला म्युझिक पण पाहिजे समजा की एखादं सॉन्ग सध्या आपल्याला बनवून पाहिजे तर तुम्ही असं पण म्हणू शकता आता आपण जो व्हिडिओ बनवला त्यासाठी मला एक म्युझिक सॉन्ग बनवायचं आहे तर प्रॉम्प्ट द्या झालं लगेच तुम्हाला तुमच्या म्युझिक साठी तुम्हाला प्रॉम्प्ट येऊन जाईल प्रॉपर लिरिक्स लिरिक्स ऍड करून प्रॉम्प्ट द्या फायनल बघा दिलं फक्त काय करायचं ह्याला कॉपी करायचं आणि इथं आपल्या जे जेमिनी ऍप आहे जेमिनी मध्ये आलात का इथं खाली जे प्लस आयकॉन आहे का प्लस आयकॉन मध्ये ऑप्शन आहे बघा म्युझिक म्हणून त्या म्युझिकला फक्त क्लिक करायचं आणि जो पण प्रॉम्प्ट आलाय तो फक्त पेस्ट करायचा आणि सबमिट करायचं फक्त बघा आपला सिंटूचा पण आला समजा आता बघा
मामा करताय भाई काम चालू. सर्वात आधी फ्रीजच्या मागील बाजूस धूळ किंवा घाण जमा झाली आहे का ते तपासा. नियमित स्वच्छता आणि देखभाल केल्याने मदत होऊ शकते. अधिक तपासणी किंवा मार्गदर्शनासाठी खान इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या. बघा सर, सर्वात आता जे आधी मागं ते आपलं फ्रीज कुलिंग कमी वाटत आहे. टायपोग्राफी आली का नाही चांगली? हो सर आली. हा, तुम्ही अजून समजा थोडंफार रॉंग झालं का, त्याला तुम्ही अजून अपडेटेड देऊ शकता की मला अजून प्रोफेशनल टायपोग्राफी पाहिजे. जर तुम्हाला एखादा इंस्टाग्रामला जर तुम्हाला एखादी टायपोग्राफी आवडली तर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा, चॅट जीपीटीला द्यायचा, म्हणायचं मला अशा टाईप मध्येच टायपोग्राफी पाहिजे. तर तशा टाईप मध्ये सुद्धा तुम्हाला टायपोग्राफी करता येईल. आता समजा हा व्हिडिओ आहे, काय करायचं, व्हिडिओ डाउनलोड करताना इथं ऑप्शन आहे बघा, डाउनलोड. तुमचा फ्रीज आधीसारखा थंड करत नाहीये का? इथे वरी तर 720 पिक्सल मध्ये करू शकता किंवा 1080 पिक्सल मध्ये करू शकता. तर आपण काय करू, 720 पिक्सल मध्ये करून टाकू. हे सेव्ह, इथं आलात, इथं वरी सेव्ह. सर्वात आधी फ्रीजच्या मागील बाजूस धूळ किंवा घाण जमा झाली आहे का ते तपासा. नियमित स्वच्छता केल्याने मदत होऊ शकते. अधिक तपासणी किंवा मार्गदर्शनासाठी खान इलेक्ट्रॉनिक्सला भेट आपण द्या. याला काय करू आता, सर्वात merge आधी करू. फ्रीजच्या मागील आणि बाजूस final धूळ आपला, किंवा घाण जमा झाली आहे व्हिडिओ का काय ते करू, बनवून टाकू आपण. तपासा. नियमित स्वच्छता आणि देखभाल केल्याने मदत होऊ शकते. अधिक तपासणी किंवा मार्गदर्शनासाठी खान इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या. सर्वात आधी फ्रीजच्या मागील बाजूस धूळ किंवा घाण जमा झाली आहे का ते तपासा. नियमित स्वच्छता आणि देखभाल केल्याने मदत होऊ शकते. अधिक तपासणी किंवा मार्गदर्शनासाठी खान इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या. सर्वात आधी फ्रीजच्या मागील बाजूस धूळ किंवा घाण जमा झाली आहे का ते तपासा. नियमित स्वच्छता 2026 सर्वात आधी ते व्हिडिओ. आता आपल्याला काय करायचं की दोन्ही व्हिडिओ आपल्याला मर्ज करून एक आपल्याला फायनल व्हिडिओ बनवायचा आहे 20 सेकंदचा. तर काय करायचं की त्यासाठी आपलं हे झालंय का, जेमिनीवर आलंय का. आता बघा आपण जे सॉंग म्हणलं होतं, सॉंग बघू कसं आलंय. खान इलेक्ट्रॉनिक्स, विश्वासाची ओळख, गुणवत्ता आणि सेवा, ग्राहकांचा विश्वास. वेंडर लाईन, चांदूर बाजार, अमरावती. संपर्क करा आजच. खान इलेक्ट्रॉनिक्स. बघा सर, आला का नाही तुमचं म्युझिकचं पण. हो सर. तुम्ही ह्यापेक्षा अजून प्रोफेशनल म्युझिक बनवू शकता. तुम्ही समजा जर तुम्हाला एखादं समजा तुम्हाला जुनं टाईपचं एखादं गाणं आवडलं तर काय करायचं, त्याची लिंक कॉपी करायची, चॅट जीपीटीला द्यायची, म्हणायचं मला या टाईप मध्ये माझं शॉपचं सॉन्ग बनवून पाहिजे. ते पण तुम्ही करू शकता. तुम्ही त्याला जेवढा डाटा देताल, म्युझिकचा म्हणा किंवा तुमच्या बिझनेसचा म्हणा, तर तुम्हाला तसं आउटपुट काढता येईल. आणि तुम्ही असं म्युझिक कुठं वापरू शकता की तुम्ही समजा शॉपवर काम करतात, कस्टमरला तुम्ही सामान देतात, तर त्या टाईपमध्ये तुम्ही हे म्युझिक टाकू शकता. हॅलो सर. बोला ना. सर जैसा अपन कोई कस्टमर को सामान दे रहे हैं. हा, आता सांगा, कळलं तुम्हाला काय म्हणायचं, मला कळलं. आता समजा आपण बोलताना व्हिडिओ बनवला, ओके. आता समजा तुमचा प्लॅन असा आहे की आपल्याला तर असा व्हिडिओ बनवायचा आहे की फक्त आपण कस्टमरला सामान देतो किंवा दुकानावर गर्दी, आपला स्टाफ काम करतोय, आपल्या दुकानावर कस्टमर येते, तर तुम्ही अशा टाईप मध्ये सुद्धा व्हिडिओ बनवू शकता. आणि त्यामध्ये एखादं सॉन्ग तयार करून एडिट ॲप मध्ये तुम्ही म्युझिक ऍड करून बनवू शकता. काय अडचण नाही, तसं पण तुम्ही करू शकता. जर तुम्ही म्हणले आपलं कार्टून, तुम्ही म्हणले आपल्याला, बोला ना. सर म्हटलं मी ते व्हिडिओ केलं, ते स्पीड मध्ये चाललाय व्हिडिओ. काय झालं माहितीये तुमच्याकडून, जी स्क्रिप्ट असते का, हा, तुमच्याकडून स्क्रिप्ट झाली जास्त, म्हणजे 12 सेकंद म्हणा किंवा 13 सेकंद म्हणा. 30 काय सेकंदची केली नाही. मग काय करायचं माहिती का, स्क्रिप्ट छोटीच ठेवायची आणि त्याला सांगायचं की 10 सेकंदामध्ये प्रॉपर रिअल नॅचरल मध्ये आलं पाहिजे. स्पीड फास्ट होता कामा नाही. हा, काय होतं माहिती, कधी कधी 10 सेकंदामध्ये का, 10 सेकंदामध्ये. काय होतं माहिती का,
कधी कधी टायपोग्राफी असते, बी रोल असतात आणि आपल्यावरून स्क्रिप्ट पण असते. तर काय होते, बी रोल दाखवण्यामध्ये, टायपोग्राफी दाखवण्यामध्ये टाइम थोडा जास्त होतो ना, 0.1 सेकंद, 0.2 सेकंद. मग ते काय होते की मग ते अवतार आहे का थोडा फास्ट फास्ट बोलतो. मग त्याला सांगायचं की माझी स्क्रिप्ट आहे ओरिजिनल, नॅचरल, आपल्या ह्याच्यामध्ये 10 सेकंदामध्ये बसल एवढंच मला बनवून दे. तर तसं केलं का तुम्ही? ग्रुप वरती टाकलं होतं सर बघा मी दुपारी. लय फास्ट झालं बघितलं कधी. बघितलं असेल. ऐका ना, फक्त काय करा माहिती का, त्याला एकच कमांड द्या की मला प्रॉपर 10 सेकंदाची हे द्या, स्क्रिप्ट द्या, जे कसलीच फास्ट होता कामा नये, एकदम रिअल आणि नॅचरल असं वाटलं पाहिजे की एक माणूस बोलतोय, एक व्यक्ती असा रिअल बोलतोय. तर तुमचं आउटपुट तुम्हाला डबल येऊन जाईल, काय अडचण नाही. अच्छा सर. आता बघा, जर तुम्ही कोणता जरी व्हिडिओ बनवला तर एडिटिंग करणं खूप अवघड नाही. VN झालं, कॅपकट झालं, हे जरा थोडं किचकट पार्ट आहे. सर्वात सोपं ऍप म्हणलं तर आपलं इंस्टाग्रामचं एडिट ऍप. मी सर व्हिडिओ केलं, एकदा व्हिडिओ क्रिएट केलं, 2 व्हिडिओ तयार व्हायले सर. काय झालं का तुमच्या माहिती का, तुम्हाला दाखवतो कशामुळे माहिती का. कुठे गेलं, इंडेक्स घेतात का सर माझं? इकडे बघा, तुम्हाला सांगतो मी. इथं खाली ऑप्शन आहे बघा, इमेज, व्हिडिओ, फ्रेम्स आणि इन्ग्रेडियंट्स. आणि खाली तर 9:16 खाली 1x, 2x, 3x, 4x ऑप्शन आहे. अच्छा. तुमच्या कोणते 2x झाला असेल त्याला 1x करा. हा सर 2 झालेले आणि तिथं 1x करा. 8 सेकंद झालेले तिथं सर, ते सेकंद मध्ये. तिथं 10 सेकंद करा. कारण काय होते, 2x केलं का तर आपले क्रेडिट येतात बघा 30. हा 2 झाले सर, ते डिलीट करायचे बिनकामीचे डिलीट होते का आता? काय करायचं ते सोडून द्या, काय अडचण नाही. फक्त काय करा, 1x करा. 2x ची आपल्याला गरज नाही. हो सर, केलं ते. काय अडचण नाही. आता इकडे बघा, सर्वात सोपं ऍप आहे एडिटिंग करायची म्हणलं तर एडिट ऍप. काही करायची गरज नाही, यायचं गॅलरी मध्ये जायचं. आता आपण जे 2 व्हिडिओ बनवले ते फक्त ऍड करायचे. ऍड केली, एकदा पूर्ण व्हिडिओ बघायचा प्रॉपर. तुमचा फ्रीज आधीसारखा थंड करत नाहीये का, आणि तुम्हाला वाटतंय की आता मोठा खर्च येणार? थांबा. अनेक लोक या छोट्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर हजारो रुपये खर्च करतात. सर्वात आधी फ्रीजच्या मागील बाजूस धूळ किंवा घाण जमा झाली आहे का ते तपासा. नियमित स्वच्छता आणि देखभाल केल्याने मदत होऊ शकते. अधिक तपासणी किंवा मार्गदर्शनासाठी खान इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या. तुमचा फ्रीज आधीसारखा थंड करत नाहीये का, आणि तुम्हाला आता हे व्हिडिओ आपला पूर्ण झालाय. जर कुठं एखादा शब्द जास्त झाला असेल किंवा डबल आला असेल किंवा 1-2 सेकंद जर स्क्रीन समजा, बघा आता तुमचा फ्रीज आधीसारखा थंड करत नाहीये. जर कुठं वाटलं तुम्हाला की बाबा आपल्याला पार्ट कट करायचा आहे, तो पार्ट आपल्याला नकोय, तर फक्त याला क्लिक करायचं, स्प्लिट करायचं, आणि तुम्हाला कुठं तो पार्ट नको वाटतोय आणि समजा तुम्हाला इतर पार्ट नको वाटतोय, तर याला फक्त स्प्लिट करायचं, इथं सिलेक्ट करायचं आणि पार्ट डिलीट करायचा. झालं, एवढंच करायचं आणि डायरेक्ट व्हिडिओ काय करून सेव्ह करून टाकायचा. बाकी एडिटिंग करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. एकदम रिअल, ओरिजिनल, प्रोफेशनल आपला व्हिडिओ तयार होतोय. आता काय काय करतात, ऍप कोणता आहे? एडिट ऍप आहे, एडिट. इंस्टाग्रामचं ऑफिशियल ऍप आहे. आणि ऐका ना, बोला ना. मी ते व्हिडिओ केलं, ते लाडके बहिणीचे पैसे जमा झाले असे स्पष्ट सांगत नाही, ते काय म्हणतात पैसे जमा नाही झाले, असे अर्धवटच व्हिडिओ तयार झाले. ते घोळ काय माहिती का, जेवढे पण गव्हर्नमेंटचे समजा योजना आहेत, तर त्या योजनेसाठी जर आपण म्हणलं की लाडक्या बहिणीचे पैसे आजपासून जमा झाले तर 1500 रुपये, ते सुद्धा घेत नाही. डायरेक्ट म्हणते की प्रायव्हसी व्हायलेट, आम्ही बनवून देऊ शकत नाहीत. म्हणून ते काल तसं झालं ते व्हिडिओ मध्ये. बनवून दिलं सर त्यांनी, पण ते स्पष्ट म्हणजे अर्धवट दिसायला, अर्धवट बोलायला मी माझ्या पण व्हिडिओ मध्ये काल ते प्रॉब्लेम आला. आता सांगू का, आता माझे व्हिडिओ व्हायरल जाण्याचं एकच कारण आहे, काय माहिती का, तुम्हाला नाही सांगितलं मी, हुक, प्रॉब्लेम, सोल्युशन आणि सिटी आहे. या फक्त 4 गोष्टी काम केलं का तुमचा व्हिडिओ व्हायरल आहे. आधी हुक लावायचं, कसं करायचं, त्याला काय करायचं नाही, फक्त ChatGPT सांगायचं की जी पण तुम्ही मला स्क्रिप्ट देताल त्याच्यामध्ये मला हुक, प्रॉब्लेम, सोल्युशन आणि सिटी हे 4 गोष्टी पाहिजेत, म्हणजे पाहिजेतच. हुक, प्रॉब्लेम, सिटी. हुकचा अर्थ काय माहिती का, हुक म्हणजे की कस्टमरने आपला व्हिडिओ का बघावा, 3 सेकंद म्हणजे असं काहीतरी हुक पाहिजे. आपलं हुक म्हणजे ते 3 सेकंद त्याने बघितलंच पाहिजे आपला व्हिडिओ. तसं आपलं जास्त. आता बघा, आता मी काल क्लास घेतला, मला जवळपास 12 वाजता क्लास संपला, मी 2 वाजता
ते लाडक्या बहिणीचे व्हिडिओ टाकले बघा किती गेले. एक गेला एक PM किसानचा गेलाय 1,01,000. हे गेलाय 83,700. हा सर मी पण होतो काल जॉईन, पण हा नंतर मग लेट झालं तर मी तार माझे चार्जिंग संपली होती मोबाईल. बघा ना तुम्ही विचार करा ना, म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा मी कुठे एडिटिंग केली का, कुठं काय लावलंय का, एकदम रिअल प्रोफेशनल साधा नॉर्मल व्हिडिओ. सर आज मी त्याचं हेच जास्त करतो आपलं म्हणजे न्यू हे करावं लागेल ना, काय ऍड करायचं म्हणले तुम्ही न्यू आपलं हा कॅरेक्टर न्यू पेज आपलं सेव्ह करून ऐका ना, पाहिजे चॅट report जीपीटी मध्ये चॅट जीपीटी हा काय करा माहिती का, करायचं. सांगतो. ऐका ना, सांगतो आता. प्रत्येक जोडी पण आपल्या क्लासमध्ये आहेत का, त्यांनी फक्त एक काम करा. कुठे आपलं चॅट जीपीटी, हे समजा हे आपलं चॅट जीपीटी, त्या हो चॅट सर. जीपीटी मध्ये न्यू प्रोजेक्ट प्रत्येकाने आपापल्या बिझनेसचा बनवा. प्रोजेक्ट म्हणजे काय असतं माहिती का, ते डायरेक्ट माझं तुमची शॉपच आहे आणि तुमचा ते एक एम्प्लॉई आहे चॅट जीपीटी, आणि तुमची बिझनेसची जेवढी माहिती आहे पूर्ण त्याला टाकून द्या. आणि तुम्हाला काय नाही काय सर ते PM किसानची डेट ऑटोमॅटिक राईट आली चॅट जीपीटी ने दिली 20 तारीखची, बराबर तीच आहे ना, 20 तारखेला जमा होणार आहे म्हणून सर त्या टाकले. न्यू बरं प्रोजेक्ट का, मध्ये मी तुमचा काल ते पोस्टर बघितलं आणि तुम्हाला हा. काय म्हणलं की बाबा फिक्स काय अजून आलेलं नाही. हा लगेच मला वरी नोटिफिकेशन पडले की 20 तारखेला पैसे जमा होणार आहेत म्हणून. हा कारण ते चॅट जीपीटी ने दिली डेट दिली सर, मी म्हणत नव्हती टाकली. म्हणजे बघा AI किती पुढचं आहे बघा. हा ते AI म्हणजे ने काय माहिती सांगितलं का, म्हणून मला चॅट वाटलं जीपीटी पूर्ण हा इंटरनेटचं ऍक्सेस करून आपल्याला आउटपुट देत असतं. हा तेच त्याच्यामुळे मी म्हणलं लागलं की राईट आहे, पण ते म्हणले नंतर डिलीट केलं मी परत ती पोस्ट. कारण कशामुळे म्हणलं की बाबा जर ते रॉंग निघलं का, कमेंट मध्ये लय हा शिवाय खाला लागतात लोकांच्या. कसं आहे पुन्हा लोक म्हणजे त्याला काय सांगता येत नाही, याला लगेच अनफॉलो करतात. नाही पण ते चॅट जीपीटी ने दिलं म्हणून मी म्हटलं हे राईट आहे म्हणून वाटलं. दमलं काय अडचण नाही. ऐका ना, हा हे जो सांगू का, ह्याचं तुम्हाला परत सांगतो. जे न्यूज चॅट असतं का, न्यूज चॅट, हा तर तुम्ही या न्यूज चॅट मध्ये जर तुम्ही टाकीत बसलात हा आणि रोज तुम्ही नवीन नवीन चॅटिंग मध्ये करीत बसलात, तर हो चॅट जीपीटीला तुमचा प्रॉपर बिझनेस समजत नाही. हा सर. जेवढं तुम्ही न्यू प्रोजेक्ट म्हणजे तुमची बिझनेसची माहिती सांगता ना का, ती कायमस्वरूपी चॅट जीपीटी मध्ये सेव्ह राहते आणि तुम्ही त्याला कधी काही विचारा, लगेच तुम्हाला ते सांगून टाकतं. हा सर आणि ते आणि आपण हॅलो ते आपल्याला डायरेक्ट ते सांगायची गरज नाही, आपलं सगळं डाटा सेव्ह होतंय त्यांच्याकडे. आणि डाटा शो झाला का, त्याला फक्त सांगायचं तुमचा टॉपिक आणि तुम्हाला कशा व्हिडिओ बनवायचा आहे. मग ते बाकी प्रॉब्लेम होक तुम्ही जे ऍड केले का, ते तुम्हाला त्याला प्रॉब्लेम काय होक म्हणतात आधी सर्व देतं तुम्हाला. स्टार्टिंगला एक नंबर हुक प्रॉब्लेम सोल्युशन आणि सिटी. म्हणजे तुमचं जेवढं तुमच्यापाशी नॉलेज आहे का पूर्ण सांगून टाकायचं आणि फक्त त्याला नंतर टॉपिक द्यायचा. डायरेक्ट तुम्हाला प्रॉम्प्ट येतोय, प्रॉम्प्ट कॉपी करायचा, टाकायचा, म्हणजे तुमचा व्हिडिओ 5 किंवा 10 मिनिटात पुन्हा दरवेळेस तयार होणार. सर फक्त तुम्हाला हॅलो एक दिवस चॅट जीपीटी तुम्हाला ट्रेन करावं लागेल. ओके ओके हा सर सर ऐका ना, आणि सर्वात भारी पर्याय, पिंटरेस्टला जा, पिंटरेस्ट वरून काही इमेज डाउनलोड करा, इंटरनेटला सर्च करा, इंटरनेटच्या काही वेबसाईट द्या, त्याला काही फाईल्स द्या, काही डॉक्युमेंट द्या. कोणते इमेज तुम डाउनलोड करायचं सर? आता समजा तुमच्या पैसे जर डाटा नसेल समजा जास्त अजून, तर काय करायचं, डायरेक्ट समजा ह्याला जायचं, गुगलला जायचं. आता तुमचं समजा तुमची कंपनी कोणती इलेक्ट्रॉनिकची, डायरेक्ट त्याची लिंक कॉपी करायची, टाकून द्यायची. अजून एखादं पोस्टर तुम्हाला इंटरनेटला सापडलं किंवा इंस्टाग्रामला एखादा तुमचा कॉम्प्युटर समजा एखादा तुमच्यापेक्षा लईच पैसे कमावा लागलाय, तर त्याचं काय करायचं, त्याचा पूर्ण डाटा काढायचा आणि देऊन टाकायचा चॅट जीपीटीला. हा सर. आणि ते आता चॅट तुम्हाला जीपीटी ते डाटा आता सांगू लिंक का टाकल्यावर तुम्हाला, पुढे ऐकलं काय बघा, काय म्हणले सर तुम्ही? तुम्हाला सांगतो हॅलो एक गोष्ट ऐका. आता मी माझा JNAI कोर्सचा बिझनेस मी लॉन्च करणार आहे पुढच्या महिन्यात बरं का. तर हा सर. मला काय करायचंय की माझं इंस्टाग्राम अकाउंट मला आता नवीन बनवायचंय. कसं की मी एक बिझनेस कोच आहे म्हणून, तर मला तर एवढं नॉलेज आहे का, नाही नॉलेज मला. मग मी काय केलं माहिती का, इंस्टाग्रामला आलो आणि सर्च केलं की AI कोच कोण कोण आहे, अख्ख्या भारतामध्ये कोण कोण आहे AI कोच, म्हणजे जे सध्या हा क्लासेस घेत येतं मोठमोठे, त्यांचे मिलियन मिलियन मध्ये फॉलोवर होतं. गेलो, त्यांचं बघितलं काय, आणला स्क्रीनशॉट, कॉपी केली लिंक, दिली चॅट जीपीटीला. ह्याला बी मी काय केलंय, माझा प्रोजेक्ट तयार केला बघा, ह्यो JNAI कोर्स बिझनेस मी बी केलं ना, प्रोजेक्ट तयार झालं. ह्याला पूर्ण डिटेल मी याला ट्रेन करून टाकला. आता लगेच तिने बघा मला पूर्ण माझं पोस्टर बिस्टर मला पूर्ण रेडी करून दिलं बघा. असं म्हणजे तुमचं जे तुमच्यापेक्षा जे हुशार आहे त्याचा पूर्ण डाटा कॉपी करून टाकला तरी तुम्हाला आउटपुट लय भारी येणार आहे. तुम्हाला प्रॉम्प्टिंगची गरज नाही, काय नाही. फक्त तुमचा बिझनेस काय आहे, तुम्हाला काय पाहिजे आणि तुमचं विजन काय आहे, तेवढं त्याला टाकीत चालायचं, बाकी काही नाही. हे प्रॉम्प्टिंग ब्रेम्प्टिंग जे म्हणते का आम्ही तुम्हाला प्रॉम्प्ट शिकू, हे शिकू, काय नाही.
प्रॉम्प्ट शिकायची गरज नसती. त्यांच्या समोर काहीतरी टाकायचं सर, ते म्हणजे त्या बेस्ट काहीतरी टाकायचं त्यांच्यासाठी, म्हणजे परत चांगली हा ते लिंक टाकल्यानंतर पुढं काहीतरी द्यायचं ना, म्हणजे त्याला फक्त सांगायचं की हा एक क्रिएटर आहे, याचं पूर्ण काय करा, पेज अनालिसिस करा, मी तुम्हाला लिंक दिली, हे कसं काम करतोय, हे इतका फेमस झाला कस काय, हे जे एवढे फॉलोअर कस काय झाले. मग ते काय करते, त्याचं पूर्ण इंटरनेट सर्च मारते त्या माणसाचं, त्याची त्याची स्ट्रॅटेजी काय आहे, तो कसा शिकतोय, ते कोर्स मध्ये काय काय ऍड करतोय. सांगू का, मी 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 कशामुळे विचारलं की पहिल्या क्लासला कोण होतं, कारण पहिल्या क्लासला मला कुणाला काहीच शिकवता आलं नव्हतं. आणि आजचा माझा एकदम बेस्ट क्लास झाला यो, आता जो चालू आहे आपला, ते कशामुळे झाला की मी पूर्ण ह्यांचा आहे का डाटा कॉपी करून ह्याला दिला, मला त्यांनी सांगितलं की तुम्ही आज क्लास मध्ये असं असं शिकवा, म्हणून आता जरा माझी क्वालिटी जरा थोडी प्रॉपर सुधारली. कशामुळे झाली सुधारली माझी, फक्त चॅट जीपीटी मुळे. मग तर विचार करा की हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे आजच्या टायमाला. हा सर बघा, बोला ना. चॅट जीपीटी मध्ये ते प्रोजेक्ट न्यू प्रोजेक्ट केल्याच्या नंतर आपले बॅनर कसे टाकायचे सर? काय टाकायचं म्हणले? पोस्टर बॅनर समजा हा आपल्याजवळ इकडे बघा, जे इकडे जे बघा, हा सांगतो. हा एसबीएस सीएसपी कोण आहे इथं? माईक चालू करा. एसबीएस सीएसपी आमचे पार्टनर म्हणायचं, एसबीएस सीएसपी वाली कोण आहे? एसबीएस सीएसपी वाला कोण आहे इथं? कॅमेरा चालू करा बरं. एसबीएस सीएसपी आहे असेल ना? आता मला मेसेज केला एसबीएस सीएसपी आहे, त्यासाठी सांगा म्हणून म्हणलं. सॅमसंग M12 सॅमसंग M12 आहे का गेली? बरं आहे का? इकडे बघा, काय म्हणले तुम्ही, आपलं हे म्हणले ना न्यू प्रोजेक्ट. हा सर, न्यू प्रोजेक्ट सांगा. हा ऐक बघा, सांगतो मी, बघा आता आपला आहे बघा, आता हे बघा चॅट जीपीटी मध्ये आला फ्लो तर वरती पण करायचं न्यू प्रोजेक्ट, गुगल फ्लो वरती. नाही त्याच्यातून फक्त व्हिडिओ काढायचे, काय नाही, व्हिडिओज काढायचे, बाकी काय नाही, प्रोजेक्ट काय नाही. हा ते बी करू शकता. काय सांगू का, आलं लक्षात तुमचं काय म्हणणं आहे. आता जे तुम्ही म्हणतात की जे प्रोजेक्ट आहे, तुम्ही त्याच्यामध्ये कॅरेक्टर बनवलाय, तुम्ही दरवेळेस कॅरेक्टर त्याच्यात बनवलं सर. हा, मग त्यामध्येच काम करा, काय अडचण नाही. एकात काम केलं तर भागत आहे, किंवा तुम्ही मल्टिपल पण बनवू शकता, काय अडचण नाही, तुमच्या मनावर. सर एकदा अवतार का सांगा ना. अवतारच का सांगतो मी, याला काय सांगायचं एक ह्याचं बघा, न्यू प्रोजेक्ट मध्ये आलात का, इथं समजा नाव दिलं आपण काय, रुद्रा सोलार म्हणून नाव दिलं समजा. आता काय करायचं आहे की बाबा, तुम्हाला ह्याला डाटा द्यायचा आहे. तुम्ही डाटा कुठून देणार त्याला? इथं बघा, इथं आलं ऍड फाईल्स म्हणून, इथून पण करू शकता तुम्ही. नाहीतर मग खाली तर प्लसचं आयकॉन आहे, प्लस मध्ये गेलात, ऑल फोटोज मध्ये जर तुमच्याकडे पोस्टर असले, ह्याला क्लिक करायचं, क्लिक केलं, ऍड केली, त्याला सांगायचं हे पूर्ण ॲनालिसिस करा आणि आपल्या ह्या प्रोजेक्ट मध्ये सेव्ह करून ठेवा एकदम प्रॉपर वेने. असं असं टाकून देतं फक्त. म्हणजे काय करणार, आपलं पूर्ण अनालिसिस करणार, तुमचं पोस्टर मध्ये काय काय आहे, काय काय सर्व्हिसेस तुमच्या. आणि जर तुमच्याकडे पीडीएफ फाईल असेल, तर पीडीएफ फाईल मध्ये ऍड फाईल करायचं. मग तुमचे जे पीडीएफ फाईल असतील, डॉक्स फाईल असतील, म्हणजे फक्त इमेज असतील तर वरून तुम्ही इमेज ऍड करू शकता. आणि जर तुमचं पीडीएफ असेल किंवा डॉक्युमेंट असेल किंवा प्रेझेंटेशन असेल, तर तुम्ही ह्यातून करू शकता. आणि कुणाला या तर कुणाला नाही समजलं, काय म्हणले सर? ये अवतार कुणाला नाही समजलं म्हणले. अवतार सर, कॅरेक्टर ऍड केलं मी, अवतार नाही सिलेक्ट केलं. अवतार सांगा सर एकदा. काय इकडे बघा, चालतं काय करू, परत करूया. हे बघा, तुम्ही गुगल फ्लोला आलात, असं तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल तुमचं. इकडे बघा, असं डॅशबोर्ड दिसतं आपलं, वापस जाऊ आपण मोठं. ते बघा आपलं पूर्ण डॅशबोर्ड आहे. आता जे म्हणले होते की ते डबल प्रोजेक्ट बनवायचे, हे बघा 1 2 3 4 5 6 प्रोजेक्ट. तुम्ही एक प्रोजेक्ट मध्ये काम करू शकता किंवा मल्टिपल मध्ये काम करू शकता. फक्त एवढं आहे की तुम्ही नवीन प्रोजेक्ट बनवले की तुम्हाला नवीन कॅरेक्टर डबल तुम्हाला ऍड करावं लागतं. जर नसलं करायचं ते एकामध्येच करा. आता बघा आता बघा मी केला नवीन प्रोजेक्ट तयार. आता आपल्याला करायचं आहे कॅरेक्टर ऍड.
तिथं 2 नंबरला ऑप्शन आहे बघा, ते हात वर करून करून माणूस आहे ह्यो. त्याला क्लिक करायचं. दिसलं काही 2 नंबरला? हे हो सर. हो हो दिसलं हो. सर. याला इथं खाली प्लसचा आयकॉन आहे. प्लस आयकॉनला क्लिक करायचं फक्त. एक मिनिट थांबा. इथं नाही, इथं खाली अपलोडचं ऑप्शन आहे. अपलोडला क्लिक करायचं खाली. प्लसच्या खाली अपलोड ऑप्शन आहे. हा हा. याला क्लिक करायचं आणि फक्त फोटो ते तुम्हाला दिसत का फोटो 1-2 नंबरचे कॅमेरामध्ये तुमचा चेहरा आला पाहिजे व्यवस्थित. नाहीतर तुम्ही टाकता नाही असले फोटो स्टुडिओचे फोटो, लांबचे फोटो, हातभर लांबचे त्यातले फोटो घेत नाही. जेवढा तुमचा फेस क्लिअर दिसल तेवढं तुम्हाला आउटपुट चांगलं येईल. हे बघा, हे कसा फोटो एकदम क्लिअर कॅमेरामध्ये काढला, एकदम लाईव्ह मध्ये. असे फोटो टाका त्याला, म्हणजे आउटपुट एकदम तुम्हाला 100% येईल, तुम्हाला येऊन जाईल. तर ते डॅशबोर्ड वरती आला तर नवीन क्रिएट करून करायचं, ते डायरेक्ट काय मिळेल का ना? हा? आलंय ते ऑप्शन येणे गेलं सर आधी 4 सेकंद पण ते आलं कधी का? कधी आलं कसं झालं सर, ते झालं प्रमोट आलं केल्यावर का? फक्त इथं आलं काय तर डन करायचं आणि तुम्हाला व्हिडिओ बनवायचा का फक्त प्लस करायचं, कॅरेक्टर ऍड करायचं, तुमचा सीनचा प्रॉम्प्ट टाकायचा आणि चालवून द्यायचं. आणि ज्या टायमाला तुम्ही 5 व्हिडिओ 10 व्हिडिओ बनवतात का, त्या टायमाला तुम्हाला स्वतःला कळन की आपल्या व्हिडिओमध्ये काय कमी, आपल्याला अजून व्हिडिओमध्ये काय काय पाहिजे. ते तुम्ही मग तुम्ही त्याला पुन्हा मान्य सांगणार की मला टायपोग्राफी पाहिजे, मला बी रोल पाहिजे, मला असलं पाहिजे तसलं पाहिजे. आता इकडे बघा, आता जर समजा तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडला, तुमच्या फील्ड मधला एखादा एक्सपर्ट माणूस आहे आणि तुम्हाला त्याचा व्हिडिओ लईच आवडला आणि तुम्हाला वाटतं की बाबा मला त्याच व्हिडिओचा माझा व्हिडिओ बनवायचा आहे, सर माझा ऐका ना अवतार. सर, बोला ना. ते होईना सर दिस प्रमोट काय व्हॅलिड ओव्हर म्हणते, ओव्हर पॉलिसी डाबो, ओव्हर पॉलिसी म्हणते. फोटो कोणाचा अपलोड केलाय? मायनर फोटो अपलोड केला, कसा केलाय? नाही मोबाईल मध्येच काढलेला क्लिअर आहे समजा, जास्त हे पण नाही एजी पण नाही, असं नाही नॉर्मल ना, दुसरा फोटो. फोटो टाका. एका दिवस काय होतं माहिती का, जर लहान मुलासारखा फोटो दिसला, दाढी मिशी नसली काही नसली की ती एका दिवस हा मायनरचा दाढी फोटो मिशा घेत नाही नाही. सर. आणि मग तिने मायनर पकडलं. तुम्हाला तेच सांगतोय, मायनरचे फोटो घेत नाही. दाढी मिशी नसली का ते डायरेक्ट समजते की हे 18 वर्षाचा खालचं आहे. ते काय होतं माहिती का, सेक्शुअल कंटेंट झालं, मायनर झालं. नाही दाढी आहे सर, थोडी आहे दाढी, एवढी पण नाही असं नाही म्हणून. मग काय करा, सकाळी मस्त एक फोटो एकदम क्लोजिंग फोटो काढा क्लोजअपचा आणि तो ऍड करा, होऊन जाईल. माझ्याकडे आहे सर, मी तुम्हाला पर्सनली आता सेंड करतो बघा, ते चालते. चालतंय. ऐका ना, जर तुम्हाला एखाद्याचा लय व्हिडिओ आवडला समजा, आता समजा समजा तुम्हाला एखादा माझा व्हिडिओ आवडला की बाबा मला काय करायचंय की मला हा व्हिडिओ मला बनवायचा आहे, ही जी स्क्रिप्ट आहे, मला याची स्क्रिप्ट लयच आवडली, तर फक्त एक गोष्ट करायची काय माहिती का, इथून करायची लिंक कॉपी केली, मग ते इंस्टाग्रामचा असू द्या, ट्विटरचा असू द्या, युट्यूबचा असू द्या, फक्त गुगलवर जायचं, सर्च मारायचं, इंस्टाग्राम लिंक टू स्क्रिप्ट जनरेटर, इथं यायचं, फक्त लिंक पेस्ट करायची, इथं पूर्ण तुम्हाला स्क्रिप्ट येईल. स्क्रिप्ट कॉपी करायची आणि ChatGPT पेस्ट करायची आणि त्याला सांगायचं की माझी पूर्ण स्क्रिप्ट आहे आणि ही स्क्रिप्ट प्रॉपर किती सेकंदामध्ये बसल. मग ते तुम्हाला सांगेल की बाबा इतके इतके शब्द 20 सेकंद लागतील, 25 सेकंद लागतील. तर त्याला सांगायचं की बाबा मला 20 सेकंदचा व्हिडिओ बनवायचा आहे, ह्याला पूर्ण ऑप्टिमाइज करून 2 सीन मध्ये डिवाइड करा 10-10 सेकंदच्या. झालं, आली स्क्रिप्ट. तुम्हाला स्क्रिप्ट द्यायची गरज नाही पडली. झालं, याला गेट स्टार्टेड केलं का लगेच तुम्हाला स्क्रिप्ट येऊन जाईल. एवढं सोपे बघा, तुम्ही कोणाची स्क्रिप्ट काढू शकता, कोणाचा डाटा काढू शकता, काही करू शकता. सर ते स्क्रीन वरती नाव येते, त्याला काय म्हणावं लागतंय? स्क्रीन वरती नाव त्याला येते, त्याला काय करा, त्याला म्हणा ॲनिमेटेड टायपोग्राफी असते किंवा animated कॅप्शन, typography. मराठी टायपोग्राफी असते, किंवा तुम्ही कॅप्शन म्हणू शकता. पण कॅप्शन म्हणलं का ते पूर्ण काय करतं की मग पूर्ण याला कॅप्शन देतं. त्याला काय म्हणायचं की ॲनिमेटेड मराठी टायपोग्राफी, म्हणजे जे आपले मेन पॉईंट असते ना आपल्या व्हिडिओ मधले तेच येणार. आता बघा आली की नाही पूर्ण स्क्रिप्ट आपली तुमच्या ते गाडीचा नाही, ते इन्शुरन्स. छोटं तुमचं नाव येते फक्त, नाही एक नाव, कॉन्टॅक्ट हा नंबर हा तेवढं. हा ते का म्हणजे तुम्ही जे माझं नाव खाली येते ना, वरती येत नाव, फोटो समोर येते तुमच्या. ऐका त्याला काय म्हणतात माहिती का, त्याला म्हणतात बघा लोअर थर्ड बॉक्स. आता समजा हे खान इलेक्ट्रॉनिकचं आपण काम केलं आता, तर त्याला सांगायचं की आपल्या सीन 1 मध्ये माझा
लोअर थर्ड बॉक्स आला पाहिजे, एकदम प्रोफेशनल, माझं नाव अँड शॉपचं नाव हे सांगितलं का? मग ते काय करणार, लगेच त्यात ऍड करून देणार. बघा ॲनिमेटेड किती 1.5 सेकंदानंतर तो दिसणार आणि 4 सेकंदाच्या आत तो निघून जाणार. बघा आलं काय आलं, ओवेस खान फाउंडर अँड इलेक्ट्रॉनिक एक्सपर्ट, खान इलेक्ट्रॉनिक सेल्स सर्व्हिस रिपेअर. मग तुम्हाला इंग्लिशमध्ये घ्यायचंय का मराठीमध्ये घ्यायचंय? मग ते काय करणार, प्रॉपर ऍड करून देणार. मग त्याला डिझाईन कशी दी, कॉपी करून येणं बघा, हे असं तुमचं कसं दिसायला फ्रॉन्ट, तसं हा. माझं येत नाही. मी म्हणते कॉपी फ्रॉन्ट येत नाही माझा. कॉपी येत नाही ना? असं द्या, असं दाखवत नाही प्रॉपरली. तुमचं कसं दाखवतं तसं दाखवत हा, नाही मग ते. त्याला काय सांगा माहिती का, की असं करून द्या की मला प्रॉम्प्ट कॉपी करता आला पाहिजे. ह्याला पण येत नव्हतं, त्याला सांगा की मला प्रॉम्प्ट कॉपी करता येईल अशा फॉर्मॅट मध्ये द्या. मग लगेच तुम्हाला असं कॉपीच्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला देईन ते लगेच. लगेच टाका, असलं कॅम्प्युटर जवळ असलं तर टाका त्याला की मला प्रॉम्प्ट कॉपी करता येत नाही, प्रॉम्प्ट कॉपी करता येईल अशा फॉर्मॅट मध्ये द्या. लगेच ते देऊन टाकेल. ह्याला पुन्हा परत परत सांगायची गरज नाही, प्रत्येक वेळेस त्याच फॉर्मॅट मध्ये तुम्हाला देऊन टाकेल. अवतार दुसरा ऍड करा बघा सर, अवतार मध्ये लय तो अवतार ऍड करायचं का? ठीक आहे, तुम्हाला पाठवलं बघा मी सर, आता आपलं खाली चार्जिंग कमी photo झालं, add. काय अर्थ नाही. इकडे बघा, तुम्हाला कॅरेक्टर बघायचं नाही, इकडे बघा. वाटलंच काय करतो, डबल मी काय करतो, रेकॉर्डिंग व्हिडिओ करून आपल्या ग्रुपला पण टाकतो. पण तरी एकदा बघा, इथं प्लस हे बघा, हे आयकॉन आहे बघा, हे माणसाचं दिसलंय. हे बघा इथं इथं आलात का, फक्त न्यू कॅरेक्टरला क्लिक करायचं, न्यू कॅरेक्टरला, आणि खाली अपलोडला क्लिक करून फक्त तुमचा एक फोटो अपलोड करायचा आहे. झालं, एवढीच प्रोसेस आहे. कॅरेक्टर ऍड करणं लय अवघड नाही, तेवढंच आहे फक्त. हा सर, केलंय मी अपलोड तसंच न्यू म्हणून. हा, ऍड केलं झालं, फक्त प्रत्येक ऍड करून टाकायचं, झालं, तेवढंच आहे, दुसरं काहीच सर मी नाही. तुम्हाला टाकलं बघा फोटो, ते चालतं का बघा, मी पाठवलं का? तसं चालेल का? बरं चालतंय, जर नाही जमलं का तर सकाळी एनईडीस द्या मला, आपण एनईडीस करून देऊ, काय अडचण नाही. नाही, आता मी टाकलं होतं एका बघा. आठला फोटो घेत नाही हो, चष्मा बिष्मा घालून. आठले फोटो दिल्यावर कसा अवतार बनन तुमचा? नाही, हे आता काढलेलं आजचं, मी म्हणलं जमतं का? नाही, फोटो असा द्या की चष्मा घातलेला नसावा आणि जेवढा तुम्हाला क्लोजअप फोटो काढता येईल. कारण कसं आहे की या तुमचा फक्त चेहरा कॅप्चर करतं, तुमचा फेस फक्त दिसला पाहिजे, खालची बॉडी दिसू किंवा नाही दिसू काय घेणं नाही. तुमचा फेस मेन आहे, फेस तुमचा प्रॉपर आला पाहिजे. आता ह्यांचा फेस कसा आला, यांची पूर्ण बॉडी दिसते का? पण बघा फेस किती क्लिअर आहे यांचा. नाही सर, मी जे दुसरं टाकलेलं ते अवतारला ते क्रिएट फोटो चांगलंच आहे, छानच आहे. म्हणजे त्याच्यावर दाढी ती आहे तुम्ही म्हणाल तसं नाही बरं का ते? चालतं, काय करा, ट्राय करून बघा. जर नाही झालं तर सकाळी मला 9 किंवा 10 वाजता हे करा, तर मला एनी डिस्को सांगतो मी. हा सर, आता मी रात्री नाईटला ट्राय करतो एकदा. मोबाईलला जमलं सर, सिस्टम आता इथं असतंय, पण घरी गेल्यावर मोबाईलवर जमत ना व्यवस्थित ते. बरोबर चालतंय. सर्वांना समजलं का? काही अडचण आहे अजून असले तर सांगा, आपण प्रॉपर कव्हर करू. अजून फक्त चार्जिंग कमी आहे आपल्याला समजलं आता. सर. हॅलो. प्रॉपर समजलं ना? सर ऐका ना, हो सर. ते काय करा माहितीये का? हा. ऐका ना, ते प्रॉन्ट कसे तयार करायचे शॉर्टकट तुम्ही हुक ऐका ते ना, सांगितलं ना, ते आपल्या group ह्याची वरती टाका. ऐका ना, आपले जेवढे क्लास झालेत पूर्ण युट्यूबला आपले रेकॉर्डिंग येणार आहे, आणि पूर्ण आपले जे शिकवलं पूर्ण PDF एकदम स्टेप बाय स्टेप येणार आहे. कसं अवतार बनवायचा, प्रॉम्प्टिंग स्ट्रक्चर कसं येणार आहे सर. ठेवायचं. सर ते म्हणजे group मध्ये टाकून देणार हा, काय? सर आले. स्टार्टिंगला हुक काय? सरला माहिती आपले पहिले क्लास कसे झाले, आजचा क्लास जरा एकदम भारी झाला. नाही बरोबर. हा मी लेट जॉईन झालो, पण बऱ्यापैकी हा भरपूर म्हणजे ह्या लाईन क्षेत्रात नसलेल्या माणसालाही समजेल असा क्लास झालाय. हा, अजून सर आपली क्वालिटी अजून एक नंबर 1 होणार आहे. आणि जो माझा पहिला पेड कोर्स येणार आहे का, तो आपल्या पूर्ण टीम मेंबरला फ्री मध्ये ऍक्सेस भेटणार आहे 1 इयर साठी. अरे बापरे. हा, त्याच्यासाठी आपण स्पेशल ऍप लॉन्च करणार आहोत. त्या ऍपमध्ये यापेक्षा अजून ऍडव्हान्स लेवलचा, त्याच्यामध्ये बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत प्रत्येक व्हिडिओ कसा बनवायचा, अॅनिमेशन, सिनेमॅटिक व्हिडिओ, वेबसाईट डिझाईन कशी बनवायची, पूर्ण येणार आहे. आणि पूर्ण आपल्या जेवढे क्लासमध्ये आहेत सर्वांना फ्री मध्ये आपण देणार आहोत. मग तुम्हाला जसा टाइम भेटेल तसं तुम्ही करू शकता. आता आहेत तेवढ्याला द्या सर, बाकी जरा धन्यवाद देणार. सर. हा, पूर्ण आपल्या जेवढे आपल्या ग्रुपमध्ये आहेत प्रत्येकाला भेटून जाईल, काय अडचण नाही. त्याच्यामध्ये आपली पूर्ण कम्युनिटी असेल, तुम्ही पण मेसेज करू शकता एकमेकाला, एकमेकाची मदत पण घेऊ शकता. तर क्लास घेणार आहे, जेव्हा पण तुम्ही क्लास घेणार आहे किंवा क्लास चालू करणार आहे, एक नोटिफिकेशन टाका. मी सहज तुम्हाला मेसेज केला होता,
फक्त तर ऐका, तुम्हाला वेळ आहे फक्त का? मला एक सपोर्ट करा. फक्त मला व्हिडिओ मध्ये किंवा टेस्ट मध्ये फक्त मला फीडबॅक द्या. म्हणजे कसं जे पेड आपल्याला हे येतील स्टुडंट, नक्की देऊ. हा त्यांना समजा दाखवायला पाहिजे की बाबा खरंच हिने क्लास घेतलेत, ह्यांचं खरंच फीडबॅक चांगले आहेत किंवा वाईट आहेत. तेवढं सपोर्ट करा फक्त, बाकी काय नाही. तर वाईटचा तो विषयच येत नाही सर. खूप ते छान काय अडचण नाही, पद्धतीने समजून सांगितलं. काय अडचण नाही. अजून काय करा, प्रॅक्टिस करा. अजून तुम्हाला काय प्रॉब्लेम आले तर अजून वाटलं तर आपण उद्या मला अजून एक लाईव्ह घेऊ. ओके सर, ओके. थांब काय करू आता, फोटो घेऊ. आता ह्याला बी चार्जिंग कमी राहिली. आज फक्त काय करा, प्रॅक्टिस करा. नहीं काय काढ होता डाउनलोड कर रहा काढा. काय काढ के म्हणले? रखता जाओ. नहीं मैं आता यहाँ से ध्यान नहीं दो. गिरंदा बंद गिरे डाल देता कोई टेंशन नहीं. रिचार्ज बंद गिरे ऑटोमेटिक डाल देता सगळं. चालतं, काय करा सर, तुम्ही कॅमेरा चालू करा, आता फोटो काढू आपण. बाकीचे करा ना, नागे सर, रिअलमी सर, तुम्ही कॅमेरा चालू करा, फोटो काढू आपण. बरं करूया. आपण व्हिडिओ घेऊ. सर, तुम्हाला आपला क्लास कसा वाटला? काय माहिती भेटली का प्रॉपर? का काही कमी जास्त वाटलं तुम्हाला आज? नाही, छान झालाय आजचा क्लास. छान झाला ना? तरी बी तुम्हाला काय अजून प्रॉब्लेम आला का, मेसेज करा. आपण वाटलं तर उद्या एक एनडीज घेऊन प्रत्येकाला सपोर्ट करू आणि प्रत्येक पहिल्या 2 क्लासेस पेक्षा हा क्लास छान आजचा क्लास झालाय. झाला. अजून रोज क्लास घेऊ आपण, अजून अपडेटेड काहीतरी तुम्हाला सांगत जाऊ, अजून प्रॉपर करू एवढा नाही, महिना. पण मी काय म्हणतोय, तुम्ही बोला क्लास ना. घेता बरोबर आहे, पण एक इंटिमेशन द्या की बाबा आज रात्री क्लास होणार आहे. सकाळी द्या, दुपारी द्या किंवा हा, क्लास चालू तो सध्या प्रॉब्लेम काय माहितीये का, सध्या माझ्या थोडे क्लायंटची बी कामं चालू आहेत, वरून शॉपची बी कामं चालू आहेत. त्याच्यामुळं सध्या मला टाइमच नाही बघा. म्हणून तसा टाइम भेटला तसा मी ग्रुपला अपडेट देतोय. कारण की मी तुम्हाला सहज मेसेज केला, सर वेळ आहे का, तर तुम्ही म्हणताय मी ग्रुपमध्ये आहे. मग मी लगेच जॉईन झालो, म्हटलं ग्रुपमध्ये आहे तर चला होया. पण मी खूप वेळ चालते. लेट मी काय झालो. करतो, वाटलं ते पेशल यायला व्हॉट्सअप नंबर घेतो. माझे झाले बघा 2 व्हॉट्सअप नंबर. कोण कधी कॉन्टॅक्ट करते, कोण मेसेज करते, ते मला काही मेळ लागा नाही. प्रॉपर नाही नंबर घेतो. असून द्या सर. हा ग्रुप, हा सगळे ग्रुपला आपल्या जॉईंट आहेत आणि नवीन कोण ऍड झाले असेल तरी त्याला आपण ग्रुपची लिंक देऊ. फक्त ग्रुपमध्ये एकदा आज आठवतो तर चालतं, काय मग अडचण हे नाही. आपण काय करू, अजून उद्या क्लास घेऊ. आज तुम्ही प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला उद्या जे अडचण येईल आपण ते उद्या कव्हर करू. चालेल. हा, फक्त व्हिडिओ बनवा. ठीक आहे, करतो तुम्हाला कॉल. चालते. त्याला good प्रॉब्लेम night. येईल, आपण काय करू, फक्त कॅम्प्युटर काम करा. आपण काय करू, वाटलं एनईडीज घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करू उद्या. तरी चालतंय. चालते. ठीक आहे, बाय. ठीक आहे, ओके. हा.